वेलकम आहे. जसं मी आता सांगितलं, पॅरेंट टीचर असोसिएशन एक असं कमिटी आपण एस्टॅब्लिश करतो. दरवर्षी कमिटी असते आपल्याकडे. दरवर्षी आपण ह्या कमिटीमध्ये नवीन पालकांचा समावेश करतो, जेणेकरून तसल्याच प्रकारचे पार्शलिटी न राहता एक प्रॉपर ट्रान्सपरन्सी राहून स्कूल काय करते, टीचर्स काय करतात किंवा पालकांच्या ज्या अपेक्षा असतील तर आपण याच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न करतो. अजेंडा 4 अजेंडा आहेत आज आपल्या मीटिंगचे. पहिला अजेंडा आहे स्टुडंट्स, डेव्हलपमेंट प्लॅन्स फॉर स्टुडंट्स. आता डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये काय काय गोष्टी आहेत? प्रोव्हाइडिंग वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर, सेफ्टी अँड सिक्युरिटी फॉर स्टुडंट्स. तुमची फीस भरताय स्कूलमध्ये, तर त्या फीसचं प्रॉपर युटिलायझेशन झालं पाहिजे आणि मुलांना एकदा स्कूलमध्ये सेफ्टी अँड सिक्युरिटी इन्शुअर झाली पाहिजे. सेफ्टी अँड सिक्युरिटी आपण कसं इन्शुअर करणार? टीचर्सची प्रॉपर ट्रेनिंग होते, मुलांना कसं डील करायचं आणि त्यातल्या मुलींना कसं डील करायचं, मुलींसोबत कसं डील करायचं आणि वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर असेल. त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे प्रत्येक क्लासमध्ये आपलं प्रोजेक्टर असायला पाहिजे किंवा एक शॉर्टमध्ये सांगायला गेलं तरी डिजिटल क्लासरूम प्रत्येक क्लासमध्ये असलं पाहिजे. सेकंड अजेंडा आहे मेंटेनिंग ट्रान्सपरन्सी. स्कूलमध्ये मी आता जसं सांगितलं, ज्या काही गोष्टी होतात बऱ्याच पालकांना माहिती नसतं की बाबा स्कूलमध्ये काय गोष्टी होत आहे, पालकांपर्यंत पोहोचल्या गेल्या जात नाही, तर ती ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी हा मेजर अजेंडा आहे. नेक्स्ट, प्रायोरिटी टू PTA मेंबर्स. आतापर्यंतचे जेवढे PTA मेंबर्स होते आपले मागच्या वर्षीपर्यंतचे, त्यांना आपण प्रायोरिटी दिली, बट त्यांच्याकडनं वर्षभरामध्ये जसा रिस्पॉन्स यायला पाहिजे किंवा बहुतांश वेळेस होतं काय, पालकच पॅरेंट मिटिंगमध्ये जे असतात आपल्या रिझल्टच्या वेळेस, फक्त त्याच वेळेस ती पॅरेंट येतात स्कूलमध्ये आणि त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे होतात. फक्त पॅरेंट मिटिंगलाच न येता तुमच्यापाशी जे कोणी पालक येतील, तुमच्यापाशी जे कोणी पालक त्यांचे प्रॉब्लेम्स सांगतील, तर ते प्रॉब्लेम्स आमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतात. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय असतात? मेजर असतात टीचर्सबद्दल. ठीक आहे, माझ्या मुलाला टीचिंग केलेली समजली नाही किंवा माझ्या मुलाचा रेकॉर्ड जो आहे तो कमी येतोय, मागच्या वेळेस त्याला A1 होते, आता B1 आले, तर का आले, कशामुळे आले, ह्या 2-3 गोष्टी मुळे जो डिफरन्स गॅप राहतो आपला, तो गॅप कमी करण्याचा प्रयत्न ह्या मीटिंगमध्ये करणार आहोत. आणि शेवटचं आहे फीस रिव्हिजन. दर 2 वर्षाला आपल्या स्कूलमध्ये आपण फीस जे आहे ते रिवाईज करतो. फीस रिव्हिजनचा मेजर क्रायटेरिया असतो आफ्टर एव्हरी 2 years अँड दॅट फीस शुड नॉट बी एक्सटेंडेड मोर दॅन 15%. 15% जास्त आपण फीस त्याच्यामध्ये इन्क्रीज करू शकत नाही. आणि जे फीस आपण इन्क्रीज करतो त्या फीसचं युटिलायझेशन कुठं आणि कसं व्हायला पाहिजे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हे बेसिकली नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आहे आपल्या इंडियामध्ये, ज्याच्यामधून आपण आपला वैयक्तिक स्वार्थ प्रॉफिट किंवा बिझनेस म्हणून आपण एस्टॅब्लिश करू शकत नाही. बऱ्याच पालकांचं म्हणणं असतं किंवा एवढी स्कूल आहे, एवढे विद्यार्थी आहे, तर या स्कूलचा बराच बेनिफिट होत असतो. तर अशा प्रभागापासून नियर अबाउट 60% जे फीस आहे कलेक्ट झालेली, ती 60% फीस आपली खर्च होते शिक्षकांच्या आणि स्टाफच्या सॅलरीवरती. रिमेनिंग 40% जे आहे त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पुढे देऊ. हे आहे आपली स्ट्रेंथ अचीवमेंट. 2022ला आपण आपली स्कूल एस्टॅब्लिश केली. 2022ला जर पाहायला गेलं तर 450 विद्यार्थी होते आणि 2023ला 580, 2024ला 650 आणि 2025ला 761. आता मेजर कन्सर्न आहे आपलं 2026चं. तर प्रत्येक PTA मेंबरकडून एक अशी अपेक्षा असेल की तुमच्याकडनं कमीत कमी 10,000 तरी ॲडमिशन्स आपल्या स्कूलला भेटावे. या वर्षीचं टार्गेट आम्ही असं कन्सिडर केले की कमीत कमी 1000 तरी टार्गेट असावं आपल्या स्कूलचं. आणि शिक्षकांची आमची तर जिम्मेदारी असेलच, बट त्यासोबतच ॲज अ पार्ट ऑफ PTA मेंबर तुमच्याकडून पण आमच्या काही अपेक्षा असेल की तुम्ही कमीत कमी 10 तरी पॅरेंट तुम्ही स्कूलला रेफर करावे. हां, आता ॲज अ PTA मेंबर तुम्ही जे काही पालकांना येईल आमच्याकडे रेफर कराल, डेफिनेटली त्यांना त्यांचं समजा जर फॅमिली बॅकग्राऊंड जर नसेल, प्रॉपर इकॉनॉमिकली जर बॅकवर्ड असेल, तर त्या लोकांना आपण फीसमध्ये पण कन्सेशन देऊ. फक्त त्या सिलेक्टेड पॅरेंट्स ज्यांना तुम्ही रेफर करा. सगळ्यांना जर इथं फीसमध्ये जर कन्सेशन द्यायचं म्हणलं तर रिव्हिजन ऑफ फीस जे आपण करतोय त्याचा काही उपयोग राहणार नाही. तर
तुमची जे इम्पॉर्टन्स आहे, तुमचं जे इम्पॉर्टन्स आहे ते इम्पॉर्टन्स ठेवण्यासाठी तुम्ही जे काही पालकांना आपल्याकडे रेफर करा, तर त्या पालकांना आपण आपल्याकडनं फीसमध्ये कन्सेशन देऊ. स्कूल ग्रोथ ॲट ग्लॅन्स, एक शॉर्टमध्ये जर आपण पाहायला गेलं तर 2022 मध्ये ज्यावेळेस आपण स्कूल एस्टॅब्लिश केली तर त्यावेळेस आपल्या स्कूलची स्ट्रेंथ 450 होती. बरं, स्कूलची 450 स्ट्रेंथ असल्यानंतर मॅक्सिमम जो स्टाफ होता 2022 मध्ये अराउंड 80 to 90% स्टाफ हा फ्रेशर होता. ठीक आहे, म्हणजे त्यांनी याच्या आधी कधी कुठं जॉब केलेलं नव्हतं आणि आपण त्यांना ॲज अ फ्रेशर म्हणून हायर केलं होतं. बट वारंवार होणाऱ्या ट्रेनिंग्स, CBSEच्या ट्रेनिंग्स आणि आपल्या इन हाऊस ट्रेनिंग्स नंतर बऱ्याच टीचर्सनी या नवीन इव्हेंट्स कसे साजरे करायचे किंवा ॲक्टिव्हिटीज थ्रू मुलांना कसं शिकवायचं या गोष्टी शिकून आपल्या मुलांमध्ये ग्रोथ पाहिजे. तुमच्यापैकी बऱ्याच पालकांनी अनुभवलेलं पण असेल, काही सिलेक्टेड स्टुडंट्स आपण व्हिडिओज शेअर करतो, म्हणजे ज्या मुलांना पूर्वी वाचता येत नव्हतं त्या मुलांना नवीन करायला यायला लागले, टेबल्स असतील किंवा आणखी बाकीच्या काही गोष्टी असतील, ह्या इव्हेंट्स थ्रू आपण मुलांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कन्वर्ट करायचा प्रयत्न करतो. मेजर इव्हेंट असतो तो आपला असेंब्ली. ह्याला इव्हेंट का म्हणतोय मी, कारण या असेंब्लीजमध्ये मुलांना मॅक्सिमम स्टुडंट्सला याच्यामध्ये पार्टिसिपेशन करण्यासाठी आपण प्रवृत्त करतो आणि याच्यामुळे होतं काय, मुलांना स्टेज करेज येते आणि या स्टेज करेजमुळे मुलं बहुतांश वेळेस इंडिपेंडंट होतात रादर दॅन बीइंग डिपेंडंट ऑन एनी ऑफ द स्कूल. सेकंड आहे को करिक्युलर अँड स्पोर्ट्स हायलाइट्स. मॉर्निंग असेंब्ली असते, को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज अँड स्पोर्ट्स हायलाइट. फक्त अकॅडमिक्सवरती फोकस न करता तर आपल्या स्कूलमध्ये को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये स्पोर्ट्स आलं, इन हाऊस कॉम्पिटिशन्स आले, त्याच्यामध्ये क्विज कॉम्पिटिशन असू दे, डिबेट कॉम्पिटिशन असू दे किंवा स्टेट लेवल किंवा तालुका लेवलवरती होणारे स्पोर्ट्स इव्हेंट असू दे. स्कूलमध्ये तर आपण घेतोच, बहुतांश वेळेस आपण आपले विद्यार्थी बाकीच्या स्कूल्समध्ये सुद्धा पाठवतो. आतापर्यंत आपण आपल्या मुलांना CBSE क्लस्टरसाठी नाही पाठवलं कधी. CBSE क्लस्टर्स कसे असतात, स्टेट वाईज कंडक्ट केले जातात आणि वेगळ्या वेगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये वेगवेगळ्या स्टेट्समध्ये सुद्धा असतात. तर यावर्षी आपलं असं प्रोव्हिजन आहे की CBSE क्लस्टरमध्ये सुद्धा आपल्या मुलांना सहभागी करायला लावायचे. रिझल्ट काहीही विदाउट एक्सपेक्टिंग एनी काइंड ऑफ रिझल्ट आपण असं अँटिसिपेट करतो किंवा मुलांना ॲटलिस्ट कमीत कमी ते प्लॅटफॉर्म तरी भेटलं पाहिजे, जेणेकरून मुलं आपल्या स्कूलमध्ये न राहता बाहेरच्या स्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांना एक एक्सपोजर मिळतं. नवीन दुसऱ्या स्कूलची मुलं त्यांना पाहायला मिळतात आणि या मुलांकडनं पण बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. आपण राहतो ग्रामीण भागामध्ये बरेच रिस्ट्रिक्शन्स असतात, टीचर्सला असतात, स्टुडंट्सला असतात. तर हे रिस्ट्रिक्शन्स कन्वर्ट करण्याचं काम आपण या CBSE क्लस्टर मॅचेसमध्ये मुलांना पार्टिसिपेट करून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न करतो. नेक्स्ट आहे क्लास ॲक्टिव्हिटीज. क्लास ॲक्टिव्हिटीज चालू क्लास ॲक्टिव्हिटीजचं इंटेन्शन हेच आहे, मेजर इंटेन्शन आहे मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी. आपल्या मुलांमध्ये मॅथ्सचा आणि सायन्सचा एक फोबिया आहे. फोबिया म्हणजे एक प्रकारची भीती आहे किंवा मॅथमॅटिक्समध्ये माझ्या मुलाला सहभाग घेता येईल का किंवा सायन्समध्ये माझ्या मुलाला सहभाग घेता येईल का. आता काल परवाच मॅथमॅटिक्सचा पेपर झाला. मॅथमॅटिक्सच्या पेपरची डिफिकल्टी लेवल लिटरली JEE मेन्सपर्यंतची होती. म्हणजे इंजिनिअरिंग झालेल्या मुलांना जो एक्झाम दिला जातो किंवा त्यांची जे प्रिपरेशन करणाऱ्या मुलांना त्या लेवलचं मॅथमॅटिक्सची डिफिकल्टी होती. तर इव्हन त्याच्यासाठी मुलांना आपल्या प्रिपेअर करायचं आहे. एक्झाममध्ये ज्यावेळेस CBSE क्वेश्चन पेपर प्रिपेअर करतात त्यावेळेस 80% क्वेश्चन पेपर हा नियर अबाउट NCERT बेस्ड असतो. NCERT बेस्ड म्हणजे जे त्यांचं टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकवरती बेस्ड असतं. तर त्या टेक्स्टबुक्सवरती बेस्ड प्लस त्यांचे जे एक्स्ट्रा एक्झाम्पल्स आहेत, जे एक्स्ट्रा टेक्स्टबुक. तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी आहेत पालकांचे जे 7वी 8वी पर्यंत आहेत. 2 ते 3 पॅरेंट असतील ज्यांचे विद्यार्थी 9th आणि 10th स्टँडर्डला आहेत. तर या 9th आणि 10th स्टँडर्डच्या पॅरेंट्सना आणि त्यांच्या स्टुडंट्सला माहिती आहे की आउट ऑफ सिलेबस सुद्धा क्वेश्चन्स येऊ शकतात. तर आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन्स येण्यामागचं कारण काय आहे, तर मुलांना फक्त स्कूलसाठी प्रिपेरेड न ठेवता मुलांना बाहेर सुद्धा गेल्यानंतर बाहेरच्या सुद्धा गोष्टींमध्ये मुलं आपली रेडी राहिली पाहिजे. तर हे मेजर कन्सर्न असेल की या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला आपली मुलं प्रिपेअर करायची आहे.
रिझल्ट्समध्ये पण इम्प्रूव्हमेंट आहे. 2022ला ज्यावेळेस आपण स्कूल स्टार्ट केली त्यावेळेस आपण इनिशिएटिव्ह घेतला होता की आपण आपली स्कूल फक्त 6वीपर्यंतच ठेवणार. तर 6वीपर्यंत न ठेवता आपण काय केलं, पालकांच्या रिक्वेस्टवरती आपण आपली स्कूल जी आहे ते 7वीपर्यंत ठेवली. कोणत्याही CBSE स्कूलला इनिशियल स्टेजला ज्यावेळेस स्कूल स्टार्ट करायची आहे त्यावेळेस डायरेक्ट 10वीपर्यंत स्कूल नाही स्टार्ट करता येणार आपल्याला. काय तर CBSEचा रूल काय आहे, मॅक्सिमम तुम्ही तुमच्या मुलांना 7वीपर्यंतच स्कूल स्टार्ट करू शकतो. तर पहिल्या वर्षी आपण आपल्या स्कूलमध्ये सायन्स ओलंपियाडचे रिलेटेड आपण एक्झाम्स कंडक्ट केल्या आपल्या स्कूलच्या व्यतिरिक्त. काय तर त्या एक्झाम्स कंडक्ट करतो आपण 2022 पासून त्या कंडक्ट करत आलेलो आहोत. याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या स्कूलमध्ये सुद्धा एक स्कॉलरशिप एक्झाम असू द्या, नवोदय एक्झामचं प्रिपरेशन असू द्या. आता कोणत्या स्कूलमध्ये नवोदयचं प्रिपरेशन करून घेतलं जात नाही. काय करून घेतलं जात नाही, कारण या एक्झाममध्ये मुलांनी जर व्यवस्थित टॉप केलं तर हे मुलं आपली स्कूल सोडून दुसऱ्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेतात. जे काही सेंट्रलाइज CBSE स्कूल्स आहेत, KV असू दे किंवा JNV असू दे. पण आपण आपल्या स्कूलमध्ये या सुद्धा एक्झामचं प्रिपरेशन करून घेतो. आतापर्यंत 2022 पासून आतापर्यंत नियर अबाउट 6 to 7 स्टुडंट्स असे आहेत ज्यांचं सिलेक्शन केंद्रीय विद्यालयामध्ये झालेलं आहे. आणि कशामुळे झालं तर आपण जे काही आपल्या स्कूलमध्ये प्रिपरेशन करून घेतो या मुलांचं ओनली बिकॉज होत आहे. SNF मध्ये इम्प्रुव्हमेंट आहे. 2022ला जर पाहायला गेलं तर फक्त 20 ते 30 मुलं होते ज्यांना मेडल्स भेटले. ठीक आहे, स्कूलमध्ये त्यांनी टॉप केलं. आणि कालचा जर रिझल्ट आपण पाहिला तर नियर अबाउट 102 स्टुडंट 100 विद्यार्थी आहेत ज्यांना गोल्ड मेडल्स भेटले वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये. आता SOFची एक्झाम द्यायला लावण्यामागचं कारण काय आहे तर फक्त रेग्युलर टेक्स्टबुकचा अभ्यास करण्याऐवजी मुलांनी आपल्या ओव्हरऑल जे बुक्स असतात, SOFचे बुक्स जर तुम्ही पाहिले असतील तुमच्या मुलांचे तर हे बुक्स असे असतात फक्त टेक्स्टबुक्स रिलेटेड न ठेवता बाहेरच्या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये जे काही क्वेश्चन्स सुरू आहेत किंवा जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत त्यांचा सुद्धा इन्व्हॉल्वमेंट या टेक्स्टबुक्समध्ये असतात. तर मुलांची आपली कॉम्पिटन्सी बेस्ड विचार करण्याची क्षमता वाढते आणि याच्यामुळं आपली मुलं फक्त स्कूल एक्झामसाठी नसून बाहेरच्या एक्झामसाठी सुद्धा प्रॉपरली प्रिपेअर्ड असतात. स्कॉलरशिप एक्झाम, काल स्कॉलरशिपची एक्झाम झाली तर पूर्ण बोर्डमध्ये जर पाहिलं गेलं तर सगळ्यात जास्त स्कॉलरशिपची एक्झाममध्ये पार्टिसिपेशन करणाऱ्या मुलांची संख्या आपली होती. टोटल बोर्डमध्ये 300 विद्यार्थी बसले होते एक्झामसाठी. तर त्याच्यापैकी नियर अबाउट 120 स्टुडंट्स 5वी आणि 8वीची हे आपल्या स्कूलची आहे. आणि हे एक्झाम झाल्यानंतर लगेच 4थीची आणि 7वीची सुद्धा एक्झाम होणार आहे. इव्हन त्याच्यासाठी सुद्धा आपली मुलं प्रिपेअर्ड आहे. नेक्स्ट इयर प्रपोज आहे होमिओपॅथी एक्झाम. सायन्समध्ये आणि मॅथमॅटिक्समध्ये जे विद्यार्थी जिज्ञासू असतात तर अशा मुलांसाठी पण आपण प्रोव्हिजन केलेलं आहे. होमिओपॅथी एक्झाम म्हणजे काय असतं की तुम्ही सायन्समध्ये काय नवीन इनोव्हेशन्स करू शकता. आता आपण जसं सायन्स एक्झिबिशन आपल्याकडे घेतो तर तशाच पद्धतीने एक्झिबिशन त्याचा फायनल स्टेप असतो. पण त्यांची थेरॉटिकल एक्झाम असतात MCQ बेस्ड. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण आपल्या स्कूलला इनिशिएटिव्ह घेऊन या येणाऱ्या वर्षी होमिओपॅथी एक्झाम आपण इन्क्लूड केली ज्याच्यामध्ये मुलं पार्टिसिपेट करतील आणि सेकंड लेवलला आणि थर्ड लेवलला जर गेली तर त्या मुलांना चान्स असतो की स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलपर्यंत सुद्धा जाऊन ते आपले मुलं प्रेझेंट करू शकतात. आतापर्यंत काय काय गोष्टी आपण अचीव केलेल्या आहेत. बेटर अकॅडमिक आउटकम्स, मुलांचा रिझल्ट दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याच पालकांचा असं म्हणणं असेल की कसं सगळ्याच मुलांसोबत तसं होत नाही. डेफिनेटली नो डाऊट अबाउट सगळ्याच मुलांमध्ये कॉमनली अकॅडमिक ग्रोथ जर पाहिली गेली तर खूप कमी असते. बट मॅक्सिमम रेशो जर बघितलं तर अबाउट 60 to 70% स्टुडंट्स असे आहेत ज्यांच्यामध्ये ह्या ओव्हरऑल डेव्हलपमेंट होते. फक्त अकॅडमिक्समध्ये न होता एक्स्ट्रा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा या मुलांचा डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळतो. आता रिमेनिंग 40% स्टुडंट्ससाठी आपण यावर्षी काय नवीन स्कीम राबवली तर या मुलांसाठी आपण एक्स्ट्रा क्लासेस ठेवले. आता हे एक्स्ट्रा क्लासेस आपण कुणासाठी ठेवले प्रामुख्याने हे जे बोर्डमध्ये राहणारे विद्यार्थी आहेत ज्यांना आपण ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी देऊ शकतो फक्त त्याच मुलांना आपण इथे फॅसिलिटी दिली. आता पुढच्या वर्षी आपण प्रपोजल असा असेल की बाहेरगावचे सुद्धा विद्यार्थी जे आहेत त्यांना सुद्धा आपण बस अवेलेबल करू. आता हे शेवटच्या जे 1 घंट्यामध्ये प्रिपरेशन होतं ते कशासाठी होतं. क्लासमध्ये बसल्यानंतर तुमच्या मुलासोबत 30 to 40 स्टुडंट्स असतात तर इंडिव्हिज्युअल लक्ष द्यायला खूप अवघड जातं. तर ह्या एक्स्ट्रा क्लासमध्ये आपण सिलेक्टेड जे स्लो लर्नर्स आहेत
ज्यांचा रेशिओ किंवा ज्यांचा आउटपुट 60% कमी आहे, फक्त त्याच मुलांना आपण रेमेडियल क्लासेसमध्ये बसवतो. आणि टीचरला इंडिव्हिज्युअली कमीत कमी तिथं त्यांच्यासमोर एक 10 लेकरं जरी असले उपस्थित, तर त्यांच्यावरती आपल्याला इंडिव्हिज्युअल लक्ष देता येईल. तर ह्या वर्षीचा प्रपोजल असा असेल की फक्त मुलुंडमधल्या विद्यार्थ्यांनाच एक्स्ट्रा क्लासेसची फॅसिलिटी न देता बाहेरगावच्या सुद्धा विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा फॅसिलिटी द्यावी. सेकंड आहे टीचर डेव्हलपमेंट प्रोग्राम. टीचर डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे काय? इन इयर टीचर्सच्या कमीत कमी 4 ट्रेनिंग होणं खूप गरजेचं आहे. काय आता पुन्हा काय करतात, पुन्हा कमीत कमी 2 ट्रेनिंग इन्शुअर करतात. आणि आपण ॲज अ स्कूल म्हणून आपल्या टीचर्सशी या 2च्या व्यतिरिक्त CBSE कडनं अजून दुसऱ्या 2 ट्रेनिंग देतो. आता हे ट्रेनिंगमध्ये शिक्षकांना काय शिकवलं जातं? वेगवेगळे नवीन रूल्स जे आलेले आहेत. आता तुमच्यापैकी बहुतांशी पालकांना माहिती असेल की 2020 मध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट केली. तर ती काय आहे नवीन एज्युकेशन पॉलिसी? त्याच्यामध्ये मुलांना टेक्स्च्युअल न ठेवता कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन्सची प्रिपरेशन करून द्यायची. आता कॉम्पिटन्सी बेस्ड म्हणजे काय? आपण आता स्कूलमध्ये शिकतो, फॉर एक्झाम्पल 2 + 2 = 4. ठीक आहे, बट फक्त आपले मुलं 2 + 2 = 4 हे न शिकता याचे जे आणखी दुसरी व्हेरिएशन्स आहेत, फॉर एक्झाम्पल वर्ड प्रॉब्लेम असू द्या किंवा रिअलिटी लाईफमध्ये बेस्ड प्रॉब्लेम असू द्या, यांचं सुद्धा सोल्युशन आपल्या मुलांनी केलं पाहिजे आणि त्यांचा करता आलं पाहिजे. हे कसं शक्य आहे? ज्यावेळेस आपले टीचर्स जे ट्रेनिंगमधून नवीन नवीन गोष्टी शिकतात. दरवर्षी 2022 पासून मी जसं इथं आलेलो आहे, त्यावेळेसपासून कमीत कमी एक ट्रेनिंग तर त्यामध्ये याच्याशी रिलेटेड होते, ज्याच्यामध्ये मुलांना आपल्या नवीन कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन्सवरती एक्झाम्स देता आले पाहिजे. आता जे एक्झाम्स सध्याला चालू आहे, नियर अबाउट 50% क्वेश्चन पेपर, 80 मार्काचा पेपर आहे आपला फायनल. तर याच्यातला 40 मार्क्सचा जो पेपर आहे तो कॉम्पिटन्सी बेस्ड आहे. म्हणजे टेक्स्टबुकच्या खालचे ॲज इट इज क्वेश्चन्स नाही घेणार तुम्हाला. तर टेक्स्टबुक मधला कुठलाही प्रश्न कशाही प्रकारे तुम्हाला फिरून विचारला जाईल, एक्झाम्पल्स दिले जातील आणि त्याच्यातून तुमच्या मुलांनी शिकलं पाहिजे. तर ह्याची सुद्धा गोष्ट, ह्याचं सुद्धा प्रिपरेशन आपण आपल्या स्कूलमध्ये करू. नेक्स्ट आहे इम्प्रूव्हमेंट इन डिसिप्लिन अँड कल्चर. आता आपल्या मुलांचा जर युनिफॉर्म पासून एक सिंपल एक्झाम्पल, मुलांनी आपले डिसिप्लिन राहणं, कल्चर राहणं खूप गरजेचं आहे. आता आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, मी स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो तुम्हाला, मुलांमध्ये यूज ऑफ बॅड वर्ड्स खूप कॉमन आहे. म्हणजे मुलं सहज शिवी देऊन निघतात. काय तर हे कल्चर नाही आपलं, हे डिसिप्लिन नाही आपल्याकडे. आणि आज तुम्ही पाहताय, मी लातूरमध्ये राहतो, दर 1 दिवसाला 2 दिवसाला काहीतरी असे मेजर घटना लातूरमध्ये घडलेली पाहतोय. हे कशामुळे पाहतोय आपण? तर मुलं त्यांच्या अर्ली स्टेजमध्ये, अर्ली लाईफमध्ये डिसिप्लिन नाही किंवा कल्चर नाही. यूज ऑफ फोन खूप कमी वयामध्ये आपण आपल्या मुलांना फोन्स दिलेले आहे. यूज ऑफ डिजिटल मीडिया, फोन असू द्या, लॅपटॉप असू द्या, कम्प्युटर असू द्या, काय या सगळ्याच गोष्टींचे युटिलायझेशन आपण आपल्या मुलांना खूप अर्ली एजमध्ये. आता आपण स्वतःच एक्झाम्पल जर घेतलं याच्यामध्ये, तर आपल्याला स्कूल कधी भेटणार आहे? ज्यावेळेस आपण ग्रॅज्युएशनला गेलो त्यावेळेस. आज सुद्धा ज्यावेळेस आपण टीचर्स हायर करतो, त्यावेळेस आपण एन्श्युअर करतो किंवा प्रत्येक टीचरला IT मध्ये तो टीचर निपुण राहिला पाहिजे. म्हणजे त्या टीचरला कम्प्युटर चालवता आला पाहिजे, प्रोजेक्टर चालवता आला पाहिजे, MS ऑफिसमध्ये सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. ह्या गोष्टी कशा आहेत ज्या आपण स्कूलमधला जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये, स्कूलमध्ये ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्याच गोष्टी फक्त आपण टेक्नॉलॉजी बेस्ड ठेवतो. म्हणजे तुमच्या थ्रू मी हे पालकांना असं कन्वे करतोय की मुलांचा जो यूज आहे टेक्नॉलॉजीचा रिलेटेड तो खूप मिनिमाइज करणं किंवा मी तर असं म्हणेन 0 करणं खूप गरजेचं आहे. आता रिसेंटमध्ये तुम्ही न्यूज पण ऐकली असेल, बऱ्याच देशांनी एक सरळ कायदा इम्प्लिमेंट केलेला आहे की जोपर्यंत त्या विद्यार्थ्याचं वय 14 वर्ष होत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये फोन किंवा मोबाईल आला नाही पाहिजे. आता ते आपल्याकडे करणं शक्य आहे का? आहे. बट कोविड नंतर यूज ऑफ मोबाईल हॅज बिकम व्हेरी कॉमन. ठीक आहे, मुलं आईचा फोन घेत नाही, वडिलांचा फोन घेत नाही, बट घरामध्ये आपल्या आजी आजोबा आहेत आणि आजी आजोबाच्या प्रेम, म्हणजे मी हे रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये जे मी माझ्या स्कूलमध्ये एक्सपिरियन्स करतो त्याच्यावर सांगतो तुम्हाला. आणि आजी आजोबाच्या लाडण्यासाठी काय करतात आजी आजोबा? त्यांचा फोन आपल्या मुलांना देऊन टाकतात. याच्यामुळे व्हायला नाही का एक्सेस यूज ऑफ फोन. आणि त्याच्यामुळे काय गोष्टी आपली मुलं पाहत आहेत, काय पाहत नाही,
पॅरेंटल कंट्रोल त्याच्यामध्ये बिलकुल नाही. तर त्याचं सुद्धा यावर्षी आपण सेपरेट सेशन अरेंज करणार आहे, ज्याच्यामध्ये आपले APS मोस्टली फॉर्मल आहे. याच्या आधी पण मागच्या वर्षी सुद्धा APS आणि आपल्या स्कूलमध्ये एक सेशन कंडक्ट केलं होतं, ज्यामध्ये आपल्या मुलांना फोनपासून कसं दूर राहता येईल हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. आणि नेक्स्ट आहे वाय फीस रिव्हिजन इज नीडेड. एक सगळे पॉईंट्स वाचून घ्या, त्याच्यानंतर आपण डिस्कस करू. मी आता जसं सांगितलं तुम्हाला की दर 2 वर्षाला आपल्याला फीस रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. तर ते फीस रिव्हिजन करत असताना सुद्धा आपल्याला काही गोष्टींची मर्यादा बाळगणं खूप गरजेचं आहे. म्हणजे CBSEच्या गाईडलाईननुसार तुम्ही दर 2 वर्षानंतर फीस इन्क्रीज करू शकता, पण ते फीस इन्क्रीज किती राहिलं पाहिजे? नॉट मोर दॅन 15%. 15% जास्त तुम्ही फीस इन्क्रीज करू शकत नाही. बरं, तुम्ही 15% फीस युटिलायझेशन करताय, मग त्याचं युटिलायझेशन कुठं व्हायला पाहिजे? इन्क्रीज इन ऑपरेशनल कॉस्ट. ठीक आहे, सध्याला आपल्या स्कूलमध्ये स्टाफ आहे 80 जणांचा, 750 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे 80 जणांचा स्टाफ आहे. याला 40 टीचर्स आहेत, 5 आपला नॉन टीचिंगचा स्टाफ आहे, आणि रिमेनिंग जो स्टाफ आहे तो स्टाफ कशासाठी ट्रेन करतो? आपला बस ड्रायव्हर्स असू द्या, हिंदी असू द्या, किंवा आपल्या स्कूलमधला हाऊसकीपिंगचा स्टाफ असू द्या. तर ह्यांचं टोटल करून 80 आहे. तर या फीस युटिलायझेशन ऑपरेशनल कॉस्टसाठी होणार म्हणजे काय होणार? आपण येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या स्कूलमध्ये या स्टाफची सुद्धा स्ट्रेंथ वाढवली, आणि स्टाफची स्ट्रेंथ वाढवल्यानंतर काय होणार? आपल्या मुलांची सेफ्टी आणि सिक्युरिटी आणखी जास्त त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होणार. अपग्रेडेशन ऑफ फॅसिलिटीज. आता सध्याला आपल्या स्कूलमध्ये ऑलरेडी सगळ्या फॅसिलिटीज आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपल्या कम्प्युटर लॅबमध्ये नियर अबाउट 25 PCs आहेत. या फॅसिलिटीजचा इन्क्रीज होणार म्हणजे काय होणार? प्रत्येक क्लासमध्ये नियर अबाउट 30 to 35 स्टुडंट्स आहेत. कम्प्युटर लॅबला गेल्यानंतर प्रत्येक मुलाला PC भेटणं खूप अवघड आहे. मग आपण काय करतो तिथं एक मिडल वे म्हणून एका PC वरती 2 मुलं बसवतो. पिरियड असतो याला आपला 45 to 50 मिनिट्सचा. तर या पिरियडमध्ये प्रत्येक मुलाला जर PCC युटिलायझेशन जर आपल्याला द्यायचं म्हणलं पूर्ण 40 to 50 मिनिट्सचं, तर ते खूप अवघड जातं. तर या अपग्रेडेशनमध्ये आपण काय करणार? जे PCC संख्या आहे आपल्या स्कूलमध्ये ते वाढवणार. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की ज्या काही गोष्टी टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असतील ते स्कूलमधूनच व्हायला पाहिजे, आणि ते आपण स्कूलमधूनच करणार. कसं करणार? तर अपग्रेडेशन ऑफ फॅसिलिटीज म्हणून करणार. आपलं प्रोव्हिजन आहे स्मार्ट बोर्ड सुद्धा घ्यायचं. काय स्मार्ट बोर्डचं युटिलायझेशन तुम्ही पाहत असाल, मोठे मोठे जे क्लासेस आहेत, अनअकॅडमी असू द्या, फिजिक्सवाला असू द्या, खानसर असू द्या, ते कशावरती टीचिंग करतात? आपल्या मुलांना स्मार्ट बोर्डवरती करतात. आता स्मार्ट बोर्ड मधलं शिकवणं आणि टेक्स्टबुक मधलं शिकवण्यामध्ये काय डिफरन्स आहे? तर मुलं ज्यावेळेस शिकतात ना त्यावेळेस मॅक्सिमम अप्रोच किंवा मॅक्सिमम गोष्टींचं संकलन कुठून होतं? डोळ्यातून. ज्यावेळेस मुलांना आपल्या काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण पाठवतो, फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला PPT दाखवतो. जस्ट इमॅजिन फॉर वाईल मी तुम्हाला PPT न दाखवता कोणतेच मुद्दे इथं बोर्डवरती डिस्प्ले न करता व जनरल टॉक जर केला असता तर इथं मॅक्सिमम पॅरेंट्सला बरंच कन्फ्युजन झालं असतं, त्यांना समजलंही नसतं की कशाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय. तर हे फीस इंट्रोडक्शन अपग्रेडेशन ऑफ फॅसिलिटीज म्हणून आपण अशा पद्धतीने युटिलाइज करून आपल्या मुलांना मॅक्सिमम सुविधा टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आपण स्कूलमध्ये अवेलेबल करतो. टीचर सॅलरी एनहान्समेंट. आता थोडा आमचा निपुणारी सरांचं बोलणं चालू होतं काही त्यावेळेस त्यांनी असं मेन्शन केले की तुमच्या टीचर्सला सॅलरी चांगली द्या, जेणेकरून चांगला स्टाफ राहील. तर स्टाफ रिटेन्शन आपलं 100% आहे. 2022 पासून आपण आपल्या स्टाफला चांगली सॅलरी देतो, पण चांगली सॅलरी देण्यामागचं डेफिनेशन काय आहे? प्रत्येकाच्या नीड्स वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाच्या नीड्सनुसार जर सॅटिस्फॅक्शन मॅनेजमेंटला करायचं तर शक्य आहे. पण एक जे बेसिक क्रायटेरिया आहे, आता तुम्ही PTA मेंबर्स आहात, मला तुमच्यासोबत शेअर करायला काही प्रॉब्लेम नाही. मिनिमम क्रायटेरिया CBSE नुसार मिनिमम बेसिक पे CBSE मधलं कमीत कमी 15,000 तरी असायला पाहिजे. म्हणजे आपल्या स्कूलमध्ये जे कोणी टीचर्स आहेत सध्याच्या सिच्युएशनला गेल्या वर्षीपासून त्यांचं बेसिक पे जे आहे ते ॲटलिस्ट 50,000 तरी असलं पाहिजे. कोणत्या टीचर्सचं? जे टीचर्स फर्स्ट स्टँडर्डवर शिकवतो. थोडी अजून कमी सॅलरी असेल कुणाची जे सध्याला प्री प्रायमरीला शिकवतात.
ठीक आहे. पण आता याच्यामध्ये आणखी इतके जास्त एनहॅन्समेंट करायचा जेणेकरून टीचर रिटेन्शन 100% असेल आणि जे टीचर्सची क्वालिटी आहे. मी आता तुम्हाला मी म्हणलं सुरुवातीला 2022 मध्ये आपण सगळे फ्रेशर्स घेतले. कशामुळे घेतले? कारण आपल्याकडे त्यावेळेस एवढं फीस कलेक्शन नव्हतं, फीस खूप कमी होती आपली आणि एक्सपिरियन्स टीचर घ्यायचा म्हटलं की त्याच्यानुसार त्यांना सॅलरी सुद्धा देणं खूप गरजेचं आहे. काय तर फीस डिव्हिजनचं हे मेजर टॉपिक आहे की टीचर्सला मॅक्सिमम सॅलरी देणे आणि जेणेकरून तुमच्या मुलांना तिथं चांगल्या पद्धतीचा त्या टीचरचा एक्सपिरियन्स त्यांना युटिलाइज करता यावा. सेफ्टी इम्प्रुव्हमेंट्स मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं. आपण आपल्या बसेस एक एक्झाम्पल सांगा. आपल्या प्रत्येक बसमध्ये GPS आहे, ठीक आहे. प्लस GPS सोबत आपण काय इन्शुर केलेलं आहे? प्रत्येक बस आपला इन्शुरन्स आहे. काय म्हणजे फक्त बसचा इन्शुरन्स नाही, त्या बसमध्ये बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं सुद्धा इन्शुरन्स आहे. समजा उद्या चलून असं होऊ नये, समजा उद्या चलून जर अशी काही घटना घडलीच तर प्रत्येक मुलगा आपल्या त्या इन्शुरन्समध्ये पण कव्हर होतो. हे कव्हर होण्यामागचं कारण काय? तर आपण आपल्या बसेस सुद्धा बरेच स्कूल बसेस असे आहेत जे विदाऊट परमिटच्या सुद्धा चालू असतात, विदाऊट परमिटच्या चालू असतात, विदाऊट इन्शुरन्स चालू असतात. तुम्हाला माहिती आहे आपल्या स्कूलचे ट्रस्टी कोण आहे? RTO आहे. त्यांचं प्रामुख्याने एकच म्हणणं असते, बाकी काही असू दे आपल्यामध्ये आपल्या स्कूलला जास्त खर्च होईल किंवा आपण मायनसमध्ये जाऊ, पण सगळ्यात पहिल्यांदा इन्शुर करायची म्हणजे आपल्या शाळेची सेफ्टी. त्याच्यामुळे सगळ्या बसेस सुद्धा आपल्या इन्शुरन्स प्रूफ आहेत, परमिट प्रूफ आहेत आणि प्रत्येक मुलाची काळजी घेण्यासाठी त्या बसमध्ये ड्रायव्हर आणि त्याच्यासोबत DPD. न्यू अकॅडमिक प्रोग्राम्स जसं आपण एक एक्झाम्पल सांगितलं, होमी बाबाची एक्झाम घ्यायची आपल्याला, ते बनवून एक एक्झाम्पल. कारण याच्या व्यतिरिक्त पण आणखी नवीन नवीन प्रोग्राम्स आपल्याला इम्प्लिमेंट करायचे. लातूरच्या स्कूलमध्ये रोबोटिक्ससाठी एक लॅब आहे. आता आपण आपल्याकडे पण इंटरेस्टेड आहे रोबोटिक्सची लॅब आणण्यासाठी, पण प्रॉब्लेम हा आहे की त्याच्यासाठी टीचर भेटत नाही. काय आणि टीचर जर आपल्याला कसं पाहिजे असेल तर त्या टीचरची सॅलरीचं एक्सपेक्टेशन खूप जास्त आहे. तर त्याच्यामुळे काय करतोय आपण, एक छोट्याशा अल्पशा दरामध्ये रोबोटिक्स लॅब पण आपल्या स्कूलमध्ये यावी असं येणाऱ्या वर्षामध्ये आपलं प्रोव्हिजन आहे. ते कशानंतर येतं तर नवीन जे अकॅडमिक प्रोग्राम्स आहेत त्याच्यानंतर. आता ऑपरेशनल कॉस्ट कुठं कुठं जातो आपण? आपल्या स्कूलची इलेक्ट्रिसिटी आहे, मेंटेनन्स आहे, सॅनिटेशन आहे. आता सॅनिटेशन हाऊसकीपिंगचा जर फक्त स्टाफ जर म्हणला तर एका निधीला 3 क्लासरूम दिलेले आहेत. आपल्या स्कूलमध्ये नियर अबाउट 33 क्लासरूम्स आहेत आणि एका निधीला नियर अबाउट 3 क्लासरूम्स आहेत. म्हणजे आपल्याकडे नियर अबाउट 10 to 12 हाऊसकीपिंगचा स्टाफ आहे. या हाऊसकीपिंग स्टाफच्या व्यतिरिक्त आपल्याकडे 2 बॉईज वॉशरूम आणि 2 गर्ल्स वॉशरूम असे टोटल 4 वॉशरूम आहेत. तर यांच्या वॉशरूमच्या साफसफाईसाठी सुद्धा एक सेपरेट स्टाफ आहे 2 जणांचा. म्हणजे ते क्लासरूम वगैरे साफ करत बसत नाही, ते फक्त सॅनिटेशनशी रिलेटेड जे वॉशरूम आणि बाथरूम आहे फक्त त्याच्या क्लिनिंगसाठी राहतं. आपल्या मुलांचं हायजीन जपणं सुद्धा आपल्या स्कूलचा एक मेजर मोठो आहे. नाहीतर सार्वजनिक संघ जर तुम्ही बघितलं, आता जरी बघितलं तर तुम्ही कधी जरी स्कूलमध्ये आला तुम्ही केव्हा पण आपल्या स्कूलच्या वॉशरूममध्ये, टॉयलेटमध्ये किंवा बाथरूममध्ये जाऊन बघू शकता. प्रॉपरली क्लीन असतं, तिथं हँडवॉश ठेवलेला आहे आणि मुलींसाठी सेपरेट प्रोव्हिजन करून ठेवलेले आहे सॅनिटरी पॅड्स. काय त्याच्यामध्ये मुलांना आणि मुलींना पण सेफ्टी आहे, नाही अशातला भाग नाही. त्याच्यासाठी क्लिनिकसाठी आपला सेपरेट स्टाफ सुद्धा आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं, मुलं आपल्या असेंब्लीमध्ये थांबतात किंवा खेळून येतात, मूल लागल्यामुळे त्यांची वॉमिटिंग होते. काय बऱ्याच मुलांना लूज मोशन सुद्धा लागतात. ही सुद्धा अडचणी आपण इथं फेस करतो. तर त्याच्यासाठी सुद्धा सेपरेट युनिफॉर्म्स आपण दिलेले आहेत, सेपरेट एक्स्ट्रा ड्रेस ठेवलेला आहे, मुलांसाठी वेगळा आणि मुलींसाठी वेगळा. आणि ते जे काही घाण झालेली आहे ते साफ करण्यासाठी पण आपल्याकडे एक्स्ट्रा स्टाफ. फ्यूल अँड ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस. आता एक वर्ग सांगतो मी तुम्हाला, समजा स्कूल बसेसचं जर कलेक्शन एक 10 लाख रुपये होत असेल, 10 लाख नाही जास्त होते, पण एक वर्ग सांगतो मी तुम्हाला 10 लाख कलेक्शन होतं आपलं. तर या 10 लाख कलेक्शनमध्ये नियर अबाउट 7 to 8 lakhs जे आहे ते ड्रायव्हरच्या निधीच्या सॅलरीसाठी जातात. वरचे 10 लाख एक्स्ट्रा मॅनेजमेंटला द्यावे लागतात. कशासाठी? जे तुमचं बसचं मेंटेनन्स आहे, जे तुमचं बस फ्यूल एक्सपेन्सेस आहे किंवा रिपेअरिंग असू दे किंवा आणखी बाकीचं काही छोट्या मोठ्या गोष्टी असू दे. आता बऱ्याच वेळेस तुम्ही पाहते असाल की तुमच्या बसच्या ग्रुपवरती मेसेज येतो की बाबा अशी अशी गाडी जी आहे ती आपली फेल झालेली आहे आणि त्या ठिकाणी आपण नवीन एक्स्ट्रा बस देतो. हे कशामुळे पॉसिबल आहे? कारण आपल्या मॅनेजमेंटने इन्शुर केलेलं आहे की समजा आता आपल्या सगळ्या स्कूलमध्ये लागणाऱ्या बसेस आहेत 12, तर
तर आपण प्रोव्हिजन 14 बसेस करून ठेवले. 2 एक्स्ट्रा बसेस आपल्या स्कूलमध्ये कंटिन्युअसली स्टँडिंगमध्ये राहतात काय, आणि ड्रायव्हर सुद्धा तशा पद्धतीनं इम्प्लिमेंट करतो. आता इंग्रज सर आहे तिथे आपल्यासोबत बसलेले, पॅरेंट्स आहे, त्यांचा म्हणजे मॅक्सिमम सपोर्ट फ्रॉम पॅरेंट जर म्हणलं तर इंग्रज सरांचा आम्हाला बऱ्याच वेळेस लागलेला आहे. नवीन ड्रायव्हर शोधण्यामध्ये असू द्या किंवा कधी जर आमची गाडी जर फेल झाली तर त्याचा सुद्धा प्रोव्हिजन करण्यामध्ये इंग्रज सरांनी मला सांगतात. हे सांगण्यामागचं कारण काय की ट्रान्सपोर्ट ऍक्च्युली स्कूल बिअर करत नाही, ट्रान्सपोर्ट हे बिअर कोण करतं, हे पॅरेंट्स सुद्धा बिअर करतात. पण ते पॉसिबल नसल्यामुळे आपण काय करावे, आता रुरल एरियामध्ये मुरुड सारख्या ठिकाणची फीस किती आहे आपली 11,500 ते 12,000 फीस आहे. बट जेन्युअन जर आपण प्रत्येक मुलाच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन जर करायचं म्हटलं तर 12,000 बस सॅटिस्फाय होत नाही आहे. कमीत कमी 15,000 ते 16,000 फीस आहे. जे वरचे एक्स्ट्रा जे पेमेंट आहे ते कोण करतं, आपलं मॅनेजमेंट करतं. तर हे जे एक्सपेन्सेस आहेत हे एक्सपेन्सेस सुद्धा आपलं मॅनेजमेंट बिअर करतं. डिजिटल टूल्स आणि कन्झ्युमेबल्स. डिजिटल टूल्स आणि कन्झ्युमेबल्स म्हणजे काय, जे काही वर्षभरामध्ये आपले प्रोग्राम होतात त्याच्यामध्ये जे काही डिजिटल गोष्टींसाठी लागणारा खर्च आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या स्कूलमध्ये 300 Mbps इंटरनेट फॅसिलिटी आहे. मुरुडमध्ये कुठंच एवढ्या हाय स्पीडचे इंटरनेट नाही. आपण काय केलं याच्यासाठी, एअरटेल कंपनीला अप्रोच केलं. एक उदाहरण सांगतो, एअरटेल कंपनीला अप्रोच करून इथं आपल्या स्कूलमध्ये जे एअरटेलसाठीचा एक सेपरेट सेटअप आपण लावून ठेवला. या सेटअपमुळे होतं काय, आपल्या मुलांचा जो एक्सेस आहे कम्प्युटरचा क्लासमधला आणि कम्प्युटर लॅबमधला तो कधीच कमी पडत नाही. त्यांना प्रॉपर इंटरनेट फॅसिलिटी, आणि इंटरनेट फॅसिलिटीचं मेजर कन्सर्न काय आहे, मुलांना नवीन गोष्टी शिकता याव्यात. फक्त पीसी आहे समोर आणि त्याला विदाऊट इंटरनेट आहे तर पीसीचा काहीच उपयोग नाही. मेजर कन्सर्न आहे मुलांना इंटरनेट फॅसिलिटी असली पाहिजे, आणि त्या इंटरनेट फॅसिलिटीमुळं नवीन सॉफ्टवेअर्स जे आहेत, नवीन व्हिडिओज जे आहेत, नवीन अपडेट जे आहेत ते ह्याच्यामधून आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट, इन्व्हेस्टमेंट इन क्वालिटी टीचर्स. आता सध्या आपल्या स्कूलमध्ये इंटरव्ह्यू ड्राईव्ह सुरू आहे. आपण मॅक्सिमम टीचर्स जे आहेत ते लातूरमधून हायर करायचा प्रयत्न करतो. टोटल 35 टीचर्सचा स्टाफ आहे. तर 35 पैकी नियर अबाउट 10 ते 15 शिक्षक असे आहेत जे दररोज लातूरवरून अपडाऊन करतात. ठीक आहे, आता लातूरमध्ये काही स्कूलच्या अपॉर्च्युनिटी नाही का, लातूरमध्ये सुद्धा स्कूलच्या अपॉर्च्युनिटी आहे. पण त्यांनी लातूर सोडून इथं मुरुड सारख्या ठिकाणी येऊन आपला जॉब इम्प्लिमेंट करावा, आपला टास्क इम्प्लिमेंट करावा, त्याच्यासाठी त्यांना प्रॉपर सॅलरी सुद्धा देणे गरजेचे आहे. मुरुडमधून आपण कोणते टीचर्स इन्शोर केलेले आहेत जे लोकलचे आहेत आणि जे चांगले आहेत. जे मुरुडमध्ये सुद्धा टीचर्स घेतले ते आपण अशी नाही घेतले, व साधं बीएड झाले किंवा डीएड झाले, नो, त्यांना सुद्धा प्रॉपर ट्रेनिंग आपण दिलेली आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या सब्जेक्टला जस्टिफाय केले, 3 महिन्याचा प्रोबेशन पिरियड असतो आपल्याकडे टीचरचा. एकदा टीचर आपण हायर केला त्यावेळेस तो टीचर परमनंट होत नाही, त्याला 3 महिने प्रोबेशन पिरियडवरती ठेवतो. आणि या 3 महिन्यामध्ये ज्यावेळेस त्या टीचरचा फीडबॅक घेतला जातो मुलांकडून, त्यावेळेसच आपण त्या टीचरला पुढे कंटिन्यू करतो. तर मेजर टीचर हायरिंग जे आहे, क्वालिफाईड टीचर्स, ते ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. सॅलरी अपग्रेड्स जे आता मी तुम्हाला सांगितलं, ट्रेनिंग अँड वर्कशॉप्स, 2 ट्रेनिंग जे आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट होतात आपल्या वर्षभराकडून, जे पोदार आपल्याला देतात. आणि वरच्या जे 2 आहेत ते आपण पेड ट्रेनिंग घेतो आपल्या टीचर्ससाठी. आणि नेक्स्ट इज टीचर रिटेन्शन. आपल्यापर्यंत आतापर्यंत कोणताच टीचर सोडून गेलेला नाही स्वतःहून, म्हणजे मला सॅलरी भेटत नाही वेळेवर, 1 ते 5 तारखेपर्यंत आपण आपल्या टीचर्सची सॅलरी पे करतो. भले स्कूलमध्ये फीस जमा झालेली असेल किंवा नसेल, काय फीस कलेक्शन इज कम्प्लिटली डिफरंट. बट मॅनेजमेंट इथं काय इन्शुअर करतं, 1 ते 5 तारखेपर्यंत टीचर्सची सॅलरी झाली पाहिजे. बऱ्याच टीचर्सचे EMI असतात, पर्सनल एक्सपेन्सेस असतात, या सगळ्याच गोष्टींची जाण ठेवून मॅनेजमेंट 1 ते 5 तारखेमध्ये यांची सॅलरी करतं,
जेणेकरून त्या टीचरला इथं कंटिन्यू करायला खूप सोपं पडतं. आता आज जे टीचर्स आपण हायरिंगचा ड्राईव्ह ठेवलेला आहे, या हायरिंगच्या ड्राईव्हमध्ये आपला कोणताच टीचर बाहेर आणखी अप्रूव्ह झालेला नाही, पण आजूबाजूच्या स्कूलचे बरेच टीचर्स आज आपल्या स्कूलमध्ये येणार आहेत इंटरव्ह्यू देण्यासाठी. हे कशामुळं? कारण बाहेर एक मेसेज केलेला आहे की टीचर्सला प्रॉपर सॅलरी आहे आणि प्रॉपर टाईमवरती होतं. बऱ्याच स्कूलमध्ये असं होतं की सॅलरी तर चांगली आहे, पण सॅलरी वेळेवर होत नाही. 2-3 महिने या टीचर्सची सॅलरी जी आहे ते स्टॉकमध्ये असते, पण ती जर वेळेला जर त्या पैशाचं युटिलायझेशन करता येत नसेल तर त्या टीचरला पण प्रॉपर त्याला क्वालिटी देता येणार नाही. त्याच्यामुळे टीचर रिटेन्शन जे आहे ते 100% आहे आपल्याकडे. फॅसिलिटीजमध्ये अपडेट मी आता सांगितलं तुम्हाला. स्मार्ट क्लासरूम्स आहेत, लायब्ररी एनहान्समेंट आहे. सध्याला आपण जिथं बसलेली लायब्ररी आहे, बुक्स सगळ्यांनी साईडला काढून ठेवले जेणेकरून ही मीटिंग घेता येईल. आपल्याला सध्याला स्कूलमध्ये 3000 बुक्स आहेत लायब्ररीचे, म्हणजे एका विद्यार्थ्यामागे 5 बुक्स असणं खूप गरजेचं आहे. आणि हे जे बुक्स आहेत ते आपण कधी घेतलेले आहेत? सुरुवातीला 2022ला घेतलेले आहेत, म्हणजे 3000 बुक्स त्या हिशोबाने. 450 विद्यार्थी होते, एका विद्यार्थ्यामागे 5 बुक्स अशा हिशोबाने. यावर्षी आता जर आपण असं कन्सिडर केलं तर नियर अबाउट 1000 स्टुडंट्स होतील आपले, असं आम्ही नाही करून चालतो. तर 1000 विद्यार्थी जर झाले तर या लायब्ररीमध्ये कमीत कमी 5000 बुक्स असणं खूप गरजेचं आहे. मी आता हे जे गोष्टी सांगते ना तुम्हाला, हे पूर्ण CBSE नॉर्म्सनुसार सांगतो. CBSE जर त्यांची कमिटी जर स्कूलमध्ये कधी आली आणि त्यांना त्यांच्या नॉर्म्सनुसार जर सगळ्या स्कूलमध्ये चालणाऱ्या गोष्टी जर दिसल्या नाही तर CBSE काय करतं? आपलं जे ॲफिलिएशन भेटले, आपल्याला जी मान्यता भेटली ती मान्यता आपल्याकडून काढतो. काय तर ते मान्यता टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या स्कूलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करतो. आता मुरुडमध्ये दुसरी कोणती CBSE स्कूल आहे का? तुम्ही सगळे इथं मुरुडमध्ये जाता, दुसरी कोणती CBSE स्कूल आहे का? हां, तर आपली एकच स्कूल आहे जे ॲफिलिएटेड टू CBSE आहे, म्हणजे CBSEची संलग्नता किंवा CBSEची मान्यता असणारी आपली शाळा. छत्रपती काय करते? 8वी पर्यंत CBSE शिकवते. 9वी-10वीला यांचे सगळेच विद्यार्थी बसतात लातूरमधल्या साबरमती स्कूलमध्ये. काय म्हणजे शिक्षण त्यांचं इथंच होतं 9वी-10वीला. काय पण त्या मुलांची TC असेल किंवा बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे असतील, हे डॉक्युमेंट्स कुठून दिले होतात? लातूरच्या स्कूलमध्ये. आणि टीचर्स इथे शिकवत असताना पण त्यांच्याकडे कोणते टीचर्स आहेत? CBSE ट्रेन नाही, स्टेट ट्रेन टीचर्स. हे दोन गोष्टींचा डिफरन्स पालकांना समजणं खूप गरजेचं आहे. पालकांना तुम्ही बघा, मागच्या वर्षी एज्युकेशन डिपार्टमेंटने मोहीम राबवली. बऱ्याच स्कूल्स काय करतात? बॅनर लावतात, XYZ CBSE स्कूल, XYZ CBSE पॅटर्न स्कूल. आता बोर्डमध्ये बघा 2-3 स्कूल्सचे ते बॅनर जे आहे, ते बोर्ड जे आहे ते एज्युकेशन डिपार्टमेंटनं काढून टाकले, सो दॅट पॅरेंट्समध्ये असा गैरसमज पसरला जाऊ नये की बाबा ही स्कूल CBSE आहे आणि आमच्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन तिथे घेतलं पाहिजे. आपण तसं न करता प्रॉपर ॲफिलिएशन आपण CBSE कडे घेतलेलं आहे आणि त्या ॲफिलिएशननुसारच आपण आपल्या सगळ्या गोष्टी स्कूलमध्ये राबवतो. CCTV आणि सेफ्टी आहे. आता नवीन अपडेट आलं CBSE मध्ये, म्हणजे फक्त कॅमेरा लावून चालत नाही, तर त्या कॅमेराला ऑडिओ सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. आता मध्यंतरी आपण 2-3 घटना पाहिल्या स्कूल्समध्ये झालेल्या, काय तर त्याच्यामध्ये ऑडिओ नसल्यामुळं ती जी घटना वर्गात घडली त्याच्यामध्ये समजलंच नाही नेमकं चूक कुणाची होती, विद्यार्थ्याची होती, शिक्षकाची होती का तिथं बसलेल्या त्या पालकाची होती. त्याच्यामुळे CBSE काय म्हणलं, आता इथून पुढे फक्त कॅमेरा नसला पाहिजे, तर त्या कॅमेरासोबत ऑडिओ कॅमेरा पण असणं खूप गरजेचं आहे. लॅब इम्प्रुव्हमेंट्स. आता सध्याला आपल्या स्कूलमध्ये सायन्स लॅब आहे. सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो, आणि दुसरी लॅब आहे ती म्हणजे मॅथमॅटिक्सची. काय आता सध्याला मॅथमॅटिक्सची लॅब सध्याला आपण पेपरने डिस्मेंटल करून ठेवली, पण येणाऱ्या वर्षामध्ये मॅथमॅटिक्स लॅब आणि इंग्लिश लॅब. आता इंग्लिश लॅब म्हणजे तुम्ही विचार करता इंग्लिश लॅबमध्ये काय असणार? इंग्लिश लॅबमध्ये वेगवेगळे बुक्स असतील जेणेकरून मुलांना इंग्लिशमध्ये बोलणं खूप सोपं होऊन जाईल. आता बऱ्याच पालकांचं म्हणणं असते की माझा विद्यार्थी एका CBSE स्कूलमध्ये शिकतो, माझं 2-3 वर्षापासून त्याला एक वाक्य सुद्धा इंग्लिशमध्ये बोलता येत नाही. तर त्याच्या इम्प्रुव्हमेंटसाठी एक इंग्लिश लॅब आपण एस्टॅब्लिश करतोय, ज्याच्यामध्ये सिम्फोनिक्स आणि फोनेटिक्स थ्रू मुलांना आपण इंग्लिश शिकवणार आहे. दुसरं आहे स्पोर्ट्स इक्विपमेंट. 6 इंडोर गेम्स आणि 6 आउटडोर गेम्सचं प्रोव्हिजन आहे आपल्या स्कूलमध्ये, आणि मॅक्सिमम मुलांना आपण अशा पद्धतीनेच डिवाइड केलेलं आहे जेणेकरून प्रत्येक मुलाला
बारीक बारीने प्रत्येक स्पोर्ट्सचं युटिलायझेशन आपल्याला तिथं घेता येईल. नवीन अचिव्हमेंट्स किंवा इनिशिएटिव्ह आपण काय करणार आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, आपल्या मुलाला स्टेज करेज असणं खूप गरजेचं आहे. अँकरिंग करता आली पाहिजे, सगळ्या लोकांसमोर जाऊन बोलता आलं पाहिजे, ह्याचं प्रिपरेशन आहे. प्लस ओलिम्पियाडचं प्रिपरेशन आहे. ओलिम्पियाडसाठी आपण यावर्षी नवीन काय केलं, जे आपले 7 पिरियड होतात दिवसभरात, तर त्या 7 पिरियडपैकी एक पिरियड आपण खास स्कॉलरशिप, ओलिम्पियाड आणि नवोदयच्या एक्झामसाठी लावून ठेवलं. म्हणजे उगाच कोणत्या टीचरला टेक्स्टबुक द्यायची, ह्याचा जबाब तुम्ही आज मॅथमॅटिक्स ओलिम्पियाडचं प्रिपरेशन करून घ्या असं न ठेवता आपण काय प्रोव्हिजन केली की टाइम टेबलमध्येच आपण तो पिरियड लावून ठेवला की बाबा त्या टीचरला माहिती असतं पाहिजे की त्यावर जाऊन आता रेग्युलर सिलेबस न शिकवता डायरेक्टली आपण तिथं काय शिकवता, डायरेक्टली ओलिम्पियाडशी रिलेटेड जे काही टेक्स्टबुक्स आहेत त्याचा आपण तिथं टीचिंग करतो. ऍक्टिव्हिटी क्लब्स आहेत, स्टुडंट काउन्सिल, ग्रेट गो अहेड गर्ल, ते हाऊस कॅप्टन्स आहे, यांचं सुद्धा इनिशिएटिव्ह आहे. आणि स्पेशल सब्जेक्ट क्लासेस. स्पेशल सब्जेक्ट क्लासेस म्हणजे मॅथमॅटिक्स आणि सायन्सचं फक्त स्पेशल सब्जेक्ट क्लासेस म्हणजे काय, जे काही त्यांचे डाऊट क्लिअरिंग सेशन होतं. आता यावर्षी 10वीच्या मुलांचं ज्यावेळेस सिलेबस सगळं संपला, आपण काय केलं होतं, यांचे स्पेशल सब्जेक्ट क्लासेस म्हणजे गेस्ट लेक्चर्स आपण तिथे ठेवले होते. गेस्ट लेक्चर्समध्ये आपण काय काय करत होतो, तर बाहेरच्या स्कूल्सचे जेवढे एक्सपिरियन्स टीचर्स होते त्यांना आपण इथं स्कूलमध्ये बोलवून दिवसभरामध्ये मॅरेथॉन क्लासेस त्यांच्याकडून आपण चालू करतो. मॅरेथॉन क्लासेस म्हणजे आज जर समजा मॅथमॅटिक्स असेल आणि बाहेरचा गेस्ट लेक्चरवाला टीचर इथं आलेला आहे, तर त्या गेस्ट लेक्चरला आज दिवसभरामध्ये मॅथमॅटिक्सशी रिलेटेड सगळेच डाऊट्स मुलांची क्लिअर करा. अशा पद्धतीचं प्रोव्हिजन आपण तिथं लावून ठेवतो. ही आहे आपली नवीन फी स्ट्रक्चर. फर्स्ट कॉलम जर बघितलं तर तुम्ही प्रिव्हियस इयरचं फी स्ट्रक्चर आहे आणि त्याच्याच बाजूला जर इकडे बघितलं तुम्ही तर प्रपोज्ड फी स्ट्रक्चर आहे. आणि हे प्रत्येक पॅकेट आहे. त्याच्यामध्ये फक्त एक चेंज करायचं आहे, जे तुमच्या हार्ड कॉपीमध्ये दिसेल तुम्हाला. फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्डची फीस तिथं 30,000 30,000 असं कन्सिडर करू शकतो. तुमच्यासमोर जे हार्ड कॉपी आहे त्या हार्ड कॉपीवर तुम्ही पाहा पर्सेंटेज सुद्धा तशाच पद्धतीने ठेवलेले आहे. इट शुड नॉट इन्क्रीज मोर दॅन 15%. आता तुमच्याकडे जी शीट आहे त्या शीटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पीजीकेची आपण कसल्याच प्रकारची फीस नाही वाढवली. नर्सरी असू द्या, ज्युनियर केजी असू द्या किंवा सिनियर केजी असू द्या, त्यांची फीस स्ट्रक्चर आपण ॲज इट इज ठेवले. पण त्या हार्ड कॉपीमध्ये जर तुम्ही तुमच्याकडच्या पाहिला तर त्याच्यामध्ये फर्स्ट सेकंडची जी फीस आहे त्याची आपण ठेवलेली आहे 30,000. थर्ड फोर्थची आहे 31 आणि 5th 6th 7th ची 33, 8, 9, 10 ची 34,000 इकडे एक्स्ट्रा. आणि त्याच्यासमोर आपण पर्सेंटेज सुद्धा पर्पजली मेन्शन केलेलं आहे. आणि त्याचं युटिलायझेशन फीस जे इन्क्रीज करतो ते आताच मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं. त्याचं युटिलायझेशन आपण कुठं आणि कशा प्रकारे करतो. तर एक वेळेस सगळ्या पालकांनी एक वेळेस पूर्ण फीस स्ट्रक्चर एक वेळेस पाहून घ्या, त्याच्यानंतर आपण बघू. ट्रान्सपोर्टेशन मध्ये काय चेंज, बसची फी जी गेल्या वर्षी होती ती तशीच असते. बसमध्ये काही चेंज नाही, फक्त आपण रेग्युलर जी स्कूलची फीस आहे तर फी स्ट्रक्चर काय तुम्ही सगळे 2024ला आपण नवीन फी स्ट्रक्चर इम्प्लिमेंट केलं होतं. 2024च्या नंतर डायरेक्ट आज आपण 2026 मध्ये नवीन फी स्ट्रक्चर आपण इथे इम्प्लिमेंट करतो. फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डसाठी 30,000 असेल, थर्ड स्टँडर्ड फोर्थ स्टँडर्डसाठी 31,000 असेल, 5th to 7th स्टँडर्ड पर्यंत 33 आणि 8 to 10 स्टँडर्ड पर्यंत 34. आता 8 to 10 स्टँडर्ड पर्यंत 34,000 म्हणजे काय, तुम्हाला
बुक्ससाठी जास्त पैसे नाही पे करायचे. ठीक आहे, 9th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्डच्या बुक्ससाठी किती रुपयामध्ये येतो? 1000 रुपयामध्ये येतो. ते जर तुम्ही खालचे 8th स्टँडर्डपर्यंत जर बघितलं तर 8th स्टँडर्डपर्यंतच्या बुक्सची कॉस्ट जी आहे ते जास्त आहे. नियर अबाउट 6000-7000 पर्यंत सुद्धा त्याची बुक्सची कॉस्टिंग जाते. आता ती कॉस्टिंग जाण्यामागचं कारण काय? CBSEला NCERT टेक्स्टबुकमध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन खूप कमी ठेवलेलं आहे. तर ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण आपल्या टेक्स्टबुक्समधून वाढवलेलं आहे आणि त्या टेक्स्टबुक्सवरती बेस्ड आपण आपले वर्कबुक्स तयार केले. काय त्याच्यावरती बेस्ड आपले जे एक्सरसाइज आहे मुलांना जेणेकरून जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या टेक्स्टबुकमध्ये मेन्शन केलेल्या आहे. आता फीजचं ब्रेकडाऊन मी आता जसं थोड्या वेळापूर्वी सांगितलं, ब्रेकडाऊन म्हणजे युटिलायझेशन, टीचर सॅलरी, इन्फ्रास्ट्रक्चर, लर्निंग मटेरियल्स अँड ऍक्टिव्हिटीज. लर्निंग मटेरियल्स म्हणजे मी आता उद्योगाला सांगितलं, आपल्या स्कूलमध्ये आपल्याला PCs इन्क्रीज करायचे आहे, आपल्या लायब्ररीची स्ट्रेंथ इन्क्रीज करायची आहे, किंवा बाकी ज्या काही डिजिटल गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या स्टुडंट्सला स्कूलमध्ये इम्प्लिमेंट करून द्यायचे, त्या सगळ्या गोष्टींची युटिलायझेशन आपण या फीसमधून करणार आहोत. लास्ट आहे सेफ्टी अँड टेक्नॉलॉजी, जे आता मी तुम्हाला CCTVचं उदाहरण सांगितलं. CCTV एवढं सिरियसली घेतलेलं आहे प्रत्येक स्कूलने, म्हणजे तुमच्या स्कूलची मान्यता सुद्धा रद्द होऊ शकते जर तुमच्या स्कूलमध्ये जर CCTV नसेल. आज एवढे इन्सिडेंट्स होऊ लागले स्कूलच्या प्रिमायसेसमध्ये मला किंवा स्कूलच्या कॅम्पसमध्ये मला, आणि ते इन्सिडेंट्स कमी करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचं युटिलायझेशन करणं खूप गरजेचं आहे. आता ही फीस आपण वाढवली, पण याला सपोर्ट आणि फ्लेक्सिबिलिटी कशी ठेवलेली आहे आपण? इन्स्टॉलमेंट सिस्टीम आहे आपल्याकडे. काय टोटल 4 इन्स्टॉलमेंट्स आहेत यावर्षी. मागच्या वर्षी सुद्धा 4च होते. स्कूल फीससाठी 2 आहे आणि आपल्या बस फीससाठी 2 आहे, म्हणजे असे टोटल 4 इन्स्टॉलमेंट ठेवले. असिस्टन्स फॉर जेन्युइन केसेस, आता आपल्याकडे आपल्या स्कूलमध्ये 10 ते 15 असे विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत ज्यांचे पालक नाही, ज्यांचे पालक कोविडमध्ये गेले असेल, किंवा रिसेंटमध्येच आपले एक पालक होते ज्यांचं ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं मागच्या वर्षी, तर त्यांचं सुद्धा ॲडॉप्शन आपल्या स्कूलने केलेलं आहे. आणि जो ज्या वर्गापर्यंत आपली स्कूल आहे, म्हणजे 10वीपर्यंत आपली स्कूल आहे, तर 10वीपर्यंतचा पूर्ण खर्च त्या विद्यार्थ्यांचा आपली स्कूल करते. आता त्यातल्या त्यात काही पालक असे आहेत, काही पालक नाही म्हणणार मी, मॅक्सिमम पालक असे आहेत जे शेतकरी वर्गाशी बिलॉंग करणार. याला 80% पालक आपले शेतकरी आहेत. तर या शेतकऱ्यांचं बिल कधी निघतं? नियर अबाउट डिसेंबरमध्ये मला किंवा जानेवारीमध्ये बिल निघतात त्याचे. इट माइट बी रिलेटेड टू शुगर केन असू द्या, किंवा सोयाबीन असू द्या, किंवा दुसरी त्यांची काही जी काही पीक असतं त्यापासून. आता तोपर्यंतचा टाईम आपण आपल्या बाहेरचं, आता तुम्ही बऱ्याच वेळेस माझा मेसेज वाचला असेल की बाबा आपण फाईन्स इम्पोज करू, त्यांना पेनल्टी लावू किंवा ड्यूज लावू, काय, पण आतापर्यंत आपण कोणत्याच पालकाला लावलेलं नाही. आता होतं काय, मला ॲज अ प्रिन्सिपल म्हणून पूर्ण भार मला मॅनेजमेंटवरती पण नाही सांगता येईल. मला ज्यावेळेस टीचरची सॅलरी करायची असते, किंवा स्कूलमध्ये काही रिनोव्हेशन करायचं असेल, किंवा नवीन गोष्टी इम्प्लिमेंट जर करायच्या असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमची जी फीस आहे ते कलेक्ट करणं खूप गरजेचं आहे. मॅक्सिमम पालक असे आहेत जे सांगितल्याप्रमाणे शेतकरी आहे, आणि यांचं जोपर्यंत बिल येत नाही तोपर्यंत आम्हाला शांतच बसावं. आम्हाला कोणत्याच विद्यार्थ्याला फोर्स करता येत नाही किंवा तू वर्गाच्या बाहेर नाही, तुझं फीस नाही भरली, तुला एक्झामला नाही बसू देणार, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं मुलांवरती इम्प्लिमेंट नाही करता येणार. तर हे इम्प्लिमेंटेशन अवॉइड करण्यासाठी आपण मॅक्सिमम टाइम काय करतो, पालकांना फीसमध्ये सवलत देतोच, आणि ती सवलत अशा प्रकारची असते, वेळेची असू द्या किंवा तिथं पैशामध्ये कन्सेशन देणं असू द्या. तर ह्या तिन्ही गोष्टी आपण तिथं पालकांमध्ये देतो. ट्रान्सपरंट कम्युनिकेशन, आता ज्यावेळेस एखाद्या पालकाची खरंच जेन्युइन अडचण असते त्यावेळेस आपण काय करतो, किंवा ते पालक येतात स्कूलमध्ये अर्ज करतात, माझ्या नावाने अर्ज करतात, मॅनेजमेंटच्या नावाने अर्ज करतात, काय, आणि नाही असू द्या नसतं, आपल्याला वेळ लागणार त्याचं प्रोव्हिजन करून ठेवले. तर हे पॅरेंट्स काय करतात, ज्यावेळेस आम्हाला अप्रोच करतात, आम्ही सरासरी अर्ज लिहून घेतो त्यांच्याकडनं आणि त्यांना सांगतो की बाबा ह्या वेळेपर्यंत आम्ही आपली तुमची फीस भरू. आता बऱ्याच पालकांनी प्रॉमिस केलेलं असतं की डिसेंबरमध्ये भरू. आता माझ्याकडे जवळपास 100 ते 150 अर्ज असे आहेत ज्यांनी प्रॉमिस केलं होतं की दिवाळीच्या नंतर आम्ही आमची फीस भरू, पण आता पण आज तारखेपर्यंत सुद्धा त्या पालकांनी फीस कसल्याच प्रकारची भरलेली नाही. काय, त्याच्यामुळं फीसमध्ये आपण अशा पद्धतीचं कन्सेशन देतो ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक बेनिफिट पण असेल आणि वेळेचं पण त्या पालकांना भाग नाही अशा पद्धतीने. आणि नो हिडन चार्जेस, मी आता जे तुम्हाला फीस सांगितली
30,000, 31,000, 33,000 आणि 34,000 हीच फीस असेल. काही याच्या व्यतिरिक्त आपण कसल्याच प्रकारची फीस चार्ज करत नाही. आता वर्षभरामध्ये बरेच इव्हेंट्स होतात आपल्या स्कूलमध्ये, त्याच्यासाठी आपण फीस वगैरे चार्ज करत नाही. आता काल परवा तुमचं अॅन्युअल फंक्शन बघितलं असेल तुम्ही. आता एक जस्ट एक पॅरेंट रिप्रेझेंटेटिव्ह आहे तुम्ही म्हणून मी पूर्ण खर्चाचा आराखडा तुमच्यासमोर ठेवतो. बऱ्याच पालकांना वाटलं की 1,000 रुपये घेतले, ठीक आहे, ईच स्टुडंटकडनं 1,000 रुपीज घेतले आणि आपली स्टुडंट स्ट्रेंथ किती आहे 760 स्टुडंट्स. आता एवढे 750 विद्यार्थी सगळेच पार्टिसिपेंट नसतात काय. आता यावर्षी पार्टिसिपेंट स्टुडंट्स किती होते, नियर अबाउट 500 स्टुडंट्स पार्टिसिपेंट्स होते. वरची जी 150-200 मुलं होते त्यांनी सहभाग घेतलेला नव्हता. आपण तिथं कंपल्शन नव्हतं केलं काय, पण जसं जसं प्रॅक्टिस होऊ लागली हे सगळ्याच मुलांचं माइंडसेट परत चेंज झालं, पालकांचं माइंडसेट चेंज झालं. आपली जी थीम होती ती पाहून या सगळ्याच मुलांचं माइंडसेट चेंज होऊन नियर अबाउट 720 स्टुडंट्सनी ॲट द एंड ऑफ द डे पार्टिसिपेशन केलं. म्हणजे संस्थेकडे किती रुपये जमा झाले, 1,000 रुपयाच्या हिशोबाने 720 विद्यार्थ्यांचे 7,20,000 रुपये जमा झाले काय. आता पूर्ण जर गॅदरिंगचा जर खर्च पाहायला गेला तर नियर अबाउट 12.25 लाख रुपये आपल्याला अॅन्युअल फंक्शनचा खर्च झालेला आहे. दरवर्षी आपण गॅदरिंग आपण मध्ये घेतो, यावर्षी काय केलं थोडं पालकांना पण कंजेस्टेड होऊ लागलं, त्याच्यामुळे आपण यावर्षी गॅदरिंग आपण बाहेर ठेवली. बऱ्याच पालकांना तिथे थोडं जरा स्पेशियसनेस दिसला काय आणि मुलांना एन्करेज करायला तिथं वाव मिळाला. स्टेज पण इनफ भेटलं बऱ्याच पालकांना, पालकांना नाही त्यांच्या विद्यार्थ्यांना. याच्यामुळे झालं काय की एक मुलांना 3,000 पब्लिक समोर सुद्धा येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे काय. आणि हे पैशाचं डिस्क्रिप्शन मी काय दिलं कारण आपल्यातलेच काही पालक असे आहेत ज्यांना वाटतं की बाबा हा पण एक सोर्स आहे ज्याच्यामधून मॅनेजमेंट पैसे कमवू शकतो. आता मला सांगा 5 करोडची ही बिल्डिंग आहे आणि 7-8 लाख कमवून मॅनेजमेंटला काय त्याचं उद्धार करायचं आहे डोकं. मॅनेजमेंटला याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरेच बिझनेस आहे. हे काय आहे, हे एक सोशल कॉज आहे. आणि आमचे मोठे सर बऱ्याच वेळेस तरी बोलत असताना म्हणतात किंवा मी मला सुद्धा खूप नशिबात समजतो एवढे 700-800 लेकरं माझ्या शाळेमध्ये शिकतात आणि यांच्यासोबत जे 70-80 जणांचा स्टाफ आहे त्यांची उपजीविका भागवतो. तर हे अशा माइंडसेटचा आपला स्टाफ आहे, मॅनेजमेंट आहे. तर तुम्ही ज्यावेळेस त्या पालकांसोबत डिस्कशन कराल किंवा जे कोणी एक्सपर्ट पॅरेंट्स असतील ज्यांना असं वाटतं की बाबा आपण ह्याच्यामधून सुद्धा एक इन्कम सोर्स जनरेट करतो तर त्यांच्याकडून असा मेसेज कन्वे करा की बाबा हे काही इन्कम सोर्स जनरेट करण्याची गोष्ट नाही, अॅन्युअल फंक्शन ठेवलं पाहिजे. तुम्ही तसं म्हणत असाल तर आपण अॅन्युअल फंक्शन कॅन्सल सुद्धा करू शकतो. अॅन्युअल फंक्शन घेणं काही कंपल्शन नाही आपल्यासाठी, तिथं आपण कॅन्सल सुद्धा करू शकतो. पण मुलांना जे प्लॅटफॉर्म तिथं भेटतं, मुलांना एन्करेज करण्यामध्ये असू द्या, परफॉर्मन्स करण्यामध्ये असू द्या किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचं आपण त्या दिवशी तिथं फेलिसिटेशन सुद्धा केलं तर त्यांना तेवढ्या पालकांसमोर अवॉर्ड भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे काय. ते मुलं तर आता नेक्स्ट टाइमची तिने करतीलच, पण त्यांच्यासोबतची जी मुलं आहेत त्यांना पण वाटेल डेफिनेटली माझ्या फ्रेंडला भेटलं तर नेक्स्ट इयर मी सुद्धा ट्राय करणार, मला सुद्धा कसं प्राईज भेटलं पाहिजे, तेवढ्या पालकांसमोर माझा अप्लॉज झाला पाहिजे. बेनिफिट्स फॉर स्टुडंट्स, बेटर लर्निंग एक्सपिरियन्स आहे, मॉडर्न एन्व्हायरमेंट आहे, ॲक्टिव्हिटीज जास्त आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीचर सपोर्ट. तुम्ही जर लातूरच्या कॅम्पसमध्ये गेला किंवा धाराशिवच्या पोदारच्या कॅम्पसमध्ये गेला तर तुम्हाला ह्या तिन्ही स्कूलमधला डिफरन्स सांगता येणार नाही. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असू द्या, टीचिंगच्या बाबतीत असू द्या, नाही तर आणखी कोणत्या बाबतीत असू द्या. आता दरवर्षी आपल्या स्कूलमध्ये 4-5 विद्यार्थी धाराशिवला जातात, 4-5 विद्यार्थी लातूर पोदारमध्ये जातात. त्यांनी तिथं फोन करून त्यांच्या फ्रेंड्सला सांगतात किंवा माझ्या टीचर्सला सुद्धा त्यांनी तिथे सांगतात की बाबा मोर कन्व्हिनियंट, मोर स्पेशियस आणि सगळ्यात जास्त टीचर सपोर्टिंग आपल्या स्कूलमध्ये आहे. का तर स्टुडंट्स कमी आहे. आता लातूरला आणि धाराशिवला स्टुडंट्स खूप आहे. लातूरला निरामण 4,500 विद्यार्थी आहे. एका वर्गामध्ये निरामण 60 स्टुडंट्स बसवले जातात तिथे काय, म्हणजे अक्षरशः या दरवाजापर्यंत सुद्धा विद्यार्थी येतो, एवढं कंजेस्टेड आहे. पण आपण आपल्या स्कूलमध्ये मॅक्सिमम स्ट्रेंथ एका क्लासमध्ये अराउंड 30-35 खूप झालं 40, 50च्या पुढे जर आपण आतापर्यंत आपली स्ट्रेंथ कोणत्याच क्लासची घातलेली नाही. 50च्या पुढे जर स्ट्रेंथ गेली तर मग त्या क्लासचं काही जात राहणार नाही. शिक्षक काय शिकवते हे पण समजणार नाही आणि मुलं काय बदल करतात, काय नाही करतात ह्याचं सुद्धा अवगुण आपल्याला लागणार नाही. FAQs किंवा कन्सर्न्स, वाय नाव
Is the fee justified? How is the money used? Any hidden charges and support for families? म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर मी थोडा वेळापूर्वी दिलं की फीस आपण का वाढवते, याच्यातून आपण आउटपुट काय घेणार आहे आणि ह्या फीस युटिलायझेशन आपण कुठे करणार आहे. आवर कमिटमेंट, आमची कमिटमेंट मी जसं सुरुवातीला सांगितलं की फीस वाढवली याचा अर्थ असा नाही की बाबा फीस वाढवली विषय संपला. ट्रान्सपरन्सी आम्ही वर्षभर मेंटेन करून ठेवू, क्वालिटी एज्युकेशन ठेवू. स्टुडंट्सचा फर्स्ट अप्रोच असेल आमच्यासाठी, टीचरचा नसून तर स्टुडंटसाठीचा फर्स्ट अप्रोच असेल आणि असंच सातत्यानं कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट आमच्याकडे राहील. लास्ट आहे हे पालकांसाठीचं सेशन असेल. जर कुणाला काही याच्यामध्ये सजेशन द्यायचे असेल किंवा बोलायचं असेल तर तुम्ही इथं बोलू शकता. खात बोलू शकतो आपण. प्रथमतः आपल्या मॅनेजमेंटचे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. आपण ज्या विद्यार्थ्यांचे पालक गमावलेले आहेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली त्याबद्दल आपल्या स्कूलचा आणि मॅनेजमेंटचं हार्दिक अभिनंदन. मी एका विद्यार्थ्याचा पालक आहे. पालक या नात्यानं माझी आपल्याला अशी विनंती राहील की आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये काही इम्प्रुव्हमेंट पाहतो. 4 दिवसापूर्वी आपल्याशी छोट्याशा गोष्टीसाठी भेटून गेलो. आमच्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत. विद्यार्थी शाळेत शिकताना त्यांच्या बेसिक कन्सेप्ट त्यांना बेसिक कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाल्या पाहिजे. त्या टीचिंगमध्ये इम्प्रुव्हमेंट दिसायला पाहिजे. त्यासाठी आमचं विजन लास्ट केलं म्हणजे परत टीचरपर्यंतच गेले. वेल क्वालिफाईड टीचर, क्वालिटी टीचर असतील तर त्या आमच्या विद्यार्थ्यांकडून त्या गोष्टी त्यांनी इम्प्रुव्हमेंट करून घेतील. पूर्ण स्पोर्ट असू द्या, बेसिक इंग्लिशमध्ये असू द्या, मॅथमध्ये असू द्या, EVS तुमचे जे जे काही सब्जेक्ट आहेत प्रत्येक सब्जेक्टमधून ते आम्हाला बारीक घेऊन डिफरन्स आमच्या लक्षात आले. त्यासाठी शिक्षक हेच प्रॉपर असणं याच्यापेक्षा दुसरं आपल्याला आमचं काहीच असणार. आपला पण हेच कन्सर्न असेल की गॅप आहे विद्यार्थ्यांमधला आणि शिक्षकांमधला किंवा पालकांमधला. हे ट्रायंगल असा आहे की जोपर्यंत हे ट्रायंगल सोबत मिळून काम करणार नाही तोपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रगती होणार. मी असं म्हणणार नाही की तुम्ही घरीच गेल्यानंतर तुमच्या मुलाचा अभ्यास करून घ्या, नाही. अभ्यास करून घेण्याचं काम आमचंच राहील काय, पण एक सपोर्ट तुमचा. आम्ही घरी अभ्यास करून घेतो सर त्यांचा जे दिवसाचा मॅक्सिमम वेळ हा शाळेत विद्यार्थ्यांचं टीचिंगकडे बघणं आणि पालकांकडे बघणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात. पालकांकडे शिक्षक म्हणून कधीच बघू शकत नाही विद्यार्थी, ते पालक म्हणूनच बघतात. त्यामुळे पालकांना किती सांगितलं किती शिकवलं तर त्यांनी किती ऑब्झर्व करायचं आणि टीचरनं तेवढं प्रॉपरली टीचिंग केल्यानंतर ते किती ऑब्झर्व करायचं या दोन्ही गोष्टींमध्ये डिफरन्स आहे. त्यामुळे ते प्रॉपरली 70-80% तरी ते किमान तिथून क्लासमधून प्रॉपर होणं आवश्यक आहे. आमचा टीचिंग ॲटिट्यूड वेगळा असतो, शिक्षकांचा टीचिंग ॲटिट्यूड वेगळा असतो. म्हणजे म्हणायचा उद्देश असा की मॅक्झिमम वेळ तर मुलांचा बाहेरच राहायला आजच्या काळात. त्याच्यामध्ये प्लस आणि मायनस पॉईंट जे काय आहे ते तुम्हाला खूप लवकर लक्ष केलं किंवा हा याच्यामध्ये वेगळी आहे तो त्याच्यामध्ये प्लसमध्ये आहे. तर हे हायलाईट करून आम्हाला हां तुम्ही म्हणता तसं ठीक आहे ना की सर्कल आहे, सर्कलसाठी एकदम ते त्याला ड्रॉप झाला तर ते सर्कल थांबणार. पण सर्कल पूर्ण करण्यासाठी आम्हाला सुद्धा आमचे बाबा हे आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायचं हे तुमचं सहकार्य आवश्यक. ठीक आहे, आम्ही तुमच्यासोबत आले. म्हणजे होतं काय यावेळेस बरेच सांगितलं 80% पालक आपले ग्रामीण आहे. त्यांना टेक्स्ट बुक उघडल्यानंतर काही सुद्धा समजणार नाही काय. मी खूप लग्न आहे की माझ्याकडे बरेच पालक तुमच्यासारखे आहेत जे घरी गेल्यानंतर सुद्धा मुलांचा अभ्यास घेतात काय आणि त्याच्यावर मुलांकडून पण फीडबॅक येतात आणि पालकांकडून पण फीडबॅक येतात काय. तुमच्या संपर्कातले जेवढे पालक आहेत त्यांना पण ह्या मेसेज कन्वे करा. आम्ही पण कन्वे करतो की हे जो गॅप आहे ते आपण ह्या वर्षामध्ये जेवढं होतं होईल तेवढं आपण मिनिमाइज करायचा प्रयत्न करू. यातून आमच्या विद्यार्थ्यांचं केलेलं वेळ चॅलेंजिंग गोष्ट आहे. ते आज समजा फर्स्ट क्लासला किंवा सेकंड त्यांच्या बेसिक
5th पर्यंत बेसिक कंप्लीट सगळ्या पूर्ण व्हायला पाहिजे. शुअर मेन्शन करू सर. बाकी आहे मागच्या काही गोष्ट बोला काय नाही. ओपन प्लॅटफॉर्म आहे सर असं कन्सेप्ट आहेत ना हां तिच्याबद्दल खूप जे इन्सिडेंट्स होतात त्याच्यामध्ये मी तर म्हणेन की जे विद्यार्थी आहेत ते खरंच म्हणजे इनॉसंट असतात. हां त्यांना म्हणजे पूर्ण प्रॉपर हे नसतं त्याच्यामध्ये ते त्यांचं जे काही बिहेवियर आपल्या लक्षात येते कारण की जास्तीत जास्त त्याच्याकडे काही विद्यार्थी तर लक्षात येते की हा थोडासा हे होत आहे मग त्याला थोडंसं वेगळं घेऊन किंवा हे करून किंवा त्या पालकांना किंवा आम्हाला तर यावर्षी म्हणजे मी आधी सरांच्या समोर पण सांगतो यावर्षी आपण सेपरेट काउन्सिलर अपॉइंट करणार आहोत. त्या काउन्सिलरचं हेच काम असेल की बाबा एखादा म्हणजे ह्या वर्गासाठी काय म्हणून तो विद्यार्थी खूप चंचल असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर एका ठिकाणी अभ्यासाला बसलो तर 10 ते 15 मिनिटापेक्षा जास्त मी अभ्यासाला बसू शकत नाही किंवा माझं कॉन्सन्ट्रेशन लागत नाही. आता आपणच बघा मागच्या 30-40 मिनिटापासून आपण इथं बसायला लागलो. हे जर अजून एक अर्धा घंटा जर एक्सप्लेन केला माझा प्रोग्राम तर इथं आपण बसलेल्या इथंच लक्ष राहणार. तर ह्या सुद्धा माइंडसेटचा आपण विचार करणार आहोत आणि त्या काउन्सिलरचं एकच काम असेल त्या मुलाची प्रॉपर काउन्सिलिंग करून त्या मुलाला जास्तीत जास्त अभ्यासाकडे कसं पुढायचं डिसिप्लिनमध्ये कसं राहायचं आणि कल्चर कसं राहायचं काय तर हे प्रोव्हिजन सुद्धा आपण यावर्षी इम्प्लिमेंट करणार आहोत. मार्क्स कमी जास्त भेटलेली गोष्ट वेगळी आहे. मार्क्स म्हणजे शालेय शैक्षणिक प्रगती तर होत राहील पण त्याच्यामुळे पर्यावरणीय विकासासाठी सुद्धा गरजेचं आहे. ठराविक शिक्षकामध्ये बदल केलेल्या विषयाच्या विद्यार्थ्याच्या याच्यामध्ये सुधारणा होते असं माझ्या लक्षात येईल. ठराविक विषयामध्ये एखादा शिक्षक जर बदलला तुम्ही तर त्या विषयामध्ये ती विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा झाली आहे. अशा काय गोष्टी आहेत? आता हे ह्या गोष्टी कधी होत नाही का सर. फॉर एक्झाम्पल टीचर आपल्या ज्यावेळेस जातो समजा एखादा टीचर आपल्याकडे गेलेले असो मॅक्सिमम लेडीज टीचरच्या बाबतीत असं होतं ज्यावेळेस त्या टीचरला इंटरव्ह्यू सोडून जावं लागतं ते पण फक्त कशामुळे फक्त मॅटर्निटी लिव्ह म्हणून काय समजा तो एक टीचर प्रेग्नेंट असेल किंवा काही स्पेसिफिक इलनेसमुळे जर तो शिक्षक जात असेल सोडून त्यावेळेस जाईल. राहिला प्रश्न की बाबा नेक्स्ट जो टीचर येईल तो टीचर त्या विद्यार्थ्यांना पुढे कंटिन्यू नाही करू शकत किंवा त्या शिक्षकाचा समजलं जातं तर अशा वेळेस तुम्ही आम्हाला रिपोर्ट करा. जर होत नसेल आता आपल्याकडे एका सब्जेक्टसाठी मिळाला 4-4-5 प्रशिक्षक आहे. एका सब्जेक्टसाठी 4-4-5 प्रशिक्षक आहे आणि त्या शिक्षकांचं एकच काम आहे. आता मी शिक्षकांना सुद्धा बोलत असताना सांगतो की बाबा तुम्हाला जर पालकांनी म्हणलं की बाबा तुमचं शिकवलेलं जर शिकत समजत नसेल तर तुम्ही सरळ जे तुमचा कलिग आहे इंग्लिशचे समजा 5 शिक्षक आहे तर माझं समजत नसेल तर तुम्ही लाकड सरांकडे रेफर करा. लाकड सरांचं समजत नसेल तर तिकडे ज्योती मॅडमकडे रेफर करा. हे रेफरल सिस्टीममुळे एकाचं जरी समजत नसेल तर दुसऱ्या टीचरकडनं आपण या गोष्टी समजून घेऊ शकतो. त्यांच्यामध्ये प्रॉपर त्या गोष्टी शिक्षकांमध्ये आहे का मी अनुभव आम्ही त्यांना म्हणलं मॅडम आम्हाला हे समजलं आहे ते समजलं आहे ते समजलं तर त्यांच्या काही वेळेस थोडंसं आम्हाला फॅसिलिटीवर जाणवतं का त्यांच्या इगोला थोडंसं आता ह्याच्यामध्ये होते काय सर त्या टीचरला सांगितल्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे तुम्ही सांगायचं काम करा सर मी त्यांच्याकडून करून घ्यायचं काम. राहिला त्या शिक्षकाचा इगोचा प्रश्न तर इगोला सॅटिस्फाय करण्यासाठी आम्ही तर नाही काय मला तुम्हाला सॅटिस्फाय करायचं जसं मी आता तुम्हाला सांगितलं की बाबा फीस वाढवली मला त्यांची सॅलरी द्यायची मला त्यांची काळजी आहे पण त्याच्यासोबत मला आपल्या विद्यार्थ्यांची सुद्धा काळजी आहे मॅनेजमेंटला सुद्धा विद्यार्थ्यांची काळजी आहे. त्यांचा इगो हर्ट होत असेल होऊ द्या. आणि तुम्ही जर तुम्ही शिक्षक चुकलाच नसता तर तुम्ही कशाला आला असता काय प्रॉब्लेम जर तिथंच वर्गात जर सॉल्व्ह झाला असता तर तुम्ही माझ्याकडे आलाच नसतं आणि प्रॉब्लेम तुम्ही मला सांगितलं असतं. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा तुम्ही ॲज अ पॅरेंट म्हणून तुम्ही विचार ठेवू का किंवा त्या शिक्षकाला काय वाटेल. हां तुम्ही समजा 1-2 वेळेस जर तुम्हाला तुम्ही रिस्पॉन्स नाही भेटले तर तुम्ही डायरेक्टली मला तुम्ही अप्रोच करू शकता. मी विदाउट एनी काइंड ऑफ हार्म फॉर युअर स्टुडंट मी तिथं टीचर रिप्लेस करेन किंवा जो आहे त्याच टीचरला समजावून सांगतो काय कनेक्टिव्हिटी काय काढण्यात पाहिजे. सर नमस्कार सर सांगायचं म्हणजे असा विषय आपण ज्यावेळेस
कुठली पण टू व्हीलर असू द्या, फोर व्हीलर असू द्या गाडी, हेलिकॉप्टर असू द्या, विमान असू द्या, ज्यावेळेस आपण गाडी घेतो त्यावेळेस आपण 10 वेळेस विचार करतो त्या गाडीचा किंवा कुठल्या कंपनीची घ्यावी, काय घ्यावी, कारण का आपल्याला लाईफ टाईम वापरायचं असतं, 10 वर्ष वापरायचं असतं. अगर समजा आपण पेट्रोल टाकताना गाडी किंवा डिझेल टाकताना मुरुडमध्ये आल्यानंतर 3-4 पेट्रोल पंप आहेत, पण बरेच लोक एचपीच्या पंपावर जातात. त्याचं कारण काय की क्वालिटी चांगल्या क्वालिटीचं पेट्रोल. आम्ही काय करतो सर, इथे भरपूर शाळा आहेत, फक्त क्वालिटीमुळे आम्ही तुम्ही विद्यार्थी जे आहेत सर ते आम्ही तुमच्याकडे पाठवतो. आणि बऱ्याच म्हणजे पालकांचं म्हणणं आलं की पुन्हा शिक्षक जे आहेत आपल्याकडले ते म्हणजे काही मुलांना समजत नाही त्यांचं तरी थोड्या गोष्टी आहेत सर. तुम्ही अपेक्षा आहे की तुम्ही म्हणजे हे आणि तुम्ही जे काय जर फीचं स्ट्रक्चर दिलं तर त्याच्यामध्ये म्हणजे सहमत आहे सर तिथे. त्याच्यामध्ये काय म्हणजे असं वाव नाही कारण कसं आहे कुणाला म्हणजे आता महागाई वाढलेली आहे सर, कारण तेलाचे भाव वाढलेले आहेत, सगळं वाढलेलं आहे, तसंच म्हणजे प्रत्येकाचंच आहे सर ते. त्याच्यामुळं आम्हाला ते फीसबद्दल काहीच बोलायचं नाही, म्हणजे व्यवस्थित तुम्ही काय असं काही वाढवलेलं नाही, 2-3 हजार जास्त काही नाही सर. तर ठीक आहे सर, व्यवस्थित आहे. नाही सर, म्हणजे समजा जरी ह्या वर्षामध्ये तशा काही चुका झाल्या असतील आमच्याकडे आम्ही एक्सेप्ट करू आणि येणाऱ्या वर्षामध्ये तशा पद्धतीच्या चुका होणार नाही, शिक्षकांकडनं पण होणार नाही, मॅनेजमेंटकडनं पण होणार नाही अशा पद्धतीने. आणखी माझं असं होतं की प्रॉपर आपण असं लिहिलं असते किंवा वाचन करायला प्रॉपर असं ही झालं पाहिजे शिक्षकांकडून. म्हणजे कसं लिहिलंय, बरोबर लिहिलंय का, चुकीचं लिहिलंय का, म्हणजे राईट केलं झालं असं नाही ना जमत. म्हणजे विद्यार्थ्यांना कुठं कॅपिटल लिहिलंय, कुठं स्मॉल लिहिलंय हे पण बघणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण पुढं जाऊन तेच जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे वाक्याच्या पहिल्यांदा की आपण कॅपिटल लिहितो, स्मॉल लिहितो, काही विद्यार्थी कसं करते केली चेकिंग केली असं नाही म्हणलं पाहिजे शिक्षकांकडून. प्रॉपर चेकिंग झाली की मग विद्यार्थ्यांना पण प्रॉपर लिहायची सवय लागते असं. मी नोट डाऊन केलं ना पॉईंट आणि येणाऱ्या ह्याच्यामध्ये त्याची आपण पाहिजे. तर मी ही अपेक्षा विद्यार्थ्यांना मला तुमचा प्रश्न लक्षात ॲज अ पॅरेंट म्हणून पण तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना गाईड करा. ज्या पण आपल्याला गोष्टी समजलेल्या नाही तो जोपर्यंत पॉईंट किंवा टॉपिक मला समजत नाही तोपर्यंत शिक्षणाला पुढे जातो. ठीक आहे, समजा एका वर्गामध्ये 30-35 विद्यार्थी आहेत, सरळ हात वर करायचं की सर मॅडम मला हे समजलेलं नाही, मला हे प्लीज समजून सांगा काय. आणि ह्याच्यामध्ये लाज बाळगायचं किंवा भीती ठेवायची मुलांमध्ये असतो. मग मी असा प्रश्न विचारला तर माझी मित्र कंपनी काय म्हणजे हुशारा लागलेला असतात हे असं मुलांमध्ये माइंडसेट असतं. पण एकाला बघून दुसरे 2, 3, 4 असे क्वेश्चन आवर सेशन आपल्या वर्गामध्ये डेफिनेटली होतं. तर मी एक असं रिक्वेस्ट करेन की तुमच्या मुलांना सुद्धा ज्यावेळेस तुम्ही करताय घरी आल्यानंतर फॉलो केलं तू तुझ्या क्लासमध्ये त्या टीचरला किती प्रश्न विचारलास किंवा आतापर्यंत तू त्या शिक्षकाकडे जाऊन किती डाऊट क्लिअर करायचं. आता ॲज अ टीचर मी एखादा टॉपिक शिकवलाय क्लासमध्ये, शिकवणं झाल्यानंतर माझं काय काम आहे की तुम्हाला समजलं का नाही सर्वांना. आता त्याच्यामध्ये 70% मुलं असतात ज्यांना समजलेलं असतं, 30% मुलं असतात ज्यांना समजलेलं नसते, पण बाकीच्या 70% मुळे हे करणं हा सर आम्हाला समजलं. ठीक आहे, इथं जर तुम्हाला बोलणं होत नाही तर आपल्याकडे शॉर्ट ब्रेक आहे, लॉंग ब्रेक आहे किंवा आफ्टर स्कूल पण आपल्याकडे टायमिंग आहे. तुम्ही त्या टीचरकडे पर्सनली जायला सांगा आणि सर मॅडम मला हे समजलेलं नाही आता सांगा किंवा उद्या क्लासमध्ये आल्यानंतर या टॉपिकला परत हे एक खूप छोटी गोष्ट आहे. टीचर मी ॲज अ टीचर म्हणून सांगतो मी तुम्हाला, मी ज्यावेळेस होताना मी ज्यावेळेस 40-45 विद्यार्थ्यांना शिकवायचो, इट इज हायली पॉसिबल की प्रत्येक विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअली विचार पॉसिबल कधी होते ज्यावेळेस आपण त्याच्यावरती रिव्हिजन कंडक्ट करतो.
रिव्हिजनच्या वेळेस मला विचारलं, पण रिव्हिजन कधी होत आहे? समजा 3 महिन्यानंतर परीक्षा असते आपल्याला. 3 महिन्यानंतर आता जो टॉपिक पहिल्या महिन्यामध्ये शिकवलेला आहे त्याचं रिव्हिजन डायरेक्ट 3ऱ्या महिन्यामध्ये जर होत असेल तर मुलांना त्यातून काहीच आउटपुट मिळणार नाही. आपण मुलांना इथं शिकवत असताना काय म्हणतो, समजा फंडामेंटल राईट्स अँड ड्युटीज टॉपिक आहे, मी उद्या शिकवणार आहे, तर मुलांना समजून की आजच घरी हे रीड करून घेऊ, म्हणजे 50% त्यांना वाचताना समजून जाईल किंवा टॉपिक नेमकं कशाचं आहे. रिमेनिंग 50% ज्यावेळेस टीचर क्लासमध्ये शिकवतो त्यावेळेस समजा एवढं होऊन पण जर सॅटिस्फॅक्शन होत नसेल तर त्या विद्यार्थ्याला परत घरी जाऊन टॉपिक रीड करायचं. म्हणजे कंटिन्युअस 3 दिवस जर त्या चॅप्टरला जर मुलांनी रिवाइज केलं तर महिना काय वर्ष त्या मुलांच्या डोक्यातून जाणार नाही सगळं भाग. त्याच्यामुळं रिव्हिजन करत असताना वन वीक तरी ॲटलिस्ट त्या मुलांनी त्या टॉपिकचं रिव्हिजन करावं आणि मॅक्सिमम रिटर्नमध्ये जर रिव्हिजन करत असतील तर खूप चांगलं. कन्क्लुजन तुम्ही सांगा. कन्क्लुजन तुम्ही सांगा. मॅनेजमेंटच्या वतीने मी बोलेन, बट पॅरेंट्सच्या वतीने कन्क्लुजन. ओके, आज या पीटीएम मीटिंगच्या अनुषंगाने उपस्थित मॅनेजमेंट स्टाफ आणि सर्व पॅरेंट्स इथं आपण तिथे आपल्या विद्यार्थी मॅनेजमेंटला जे मॅनेजमेंट करायचं मॅनेजमेंटच्या अनुषंगाने त्यांनी 1 to Z जे काय आहे त्यांचे पॉईंट सांगितलेले आहेत. बेसिकली आपण पॅरेंट म्हणून 2 गोष्टीच्या हिशोबाने घेतो, 2 इन्सेन्स किंवा अकॅडमिक करिअर आणि त्याच्या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज किंवा विद्यार्थ्याची शैक्षणिक आणि बाकीची काही गुणवत्ता आहे तोच आपला मेजर कसं आहे. आता मॅनेजमेंटला निश्चितच तुम्हाला बरेच मुद्दे आहेत ते हाताळायचे, परंतु ह्या गोष्टी ज्यावेळेस आहेत आपण पॅरेंट म्हणून बघतो तर अकॅडमिक कॉन्सन्ट्रेशन तो पार्ट आहेच. अकॅडमिकसोबत मगाशी मॅडमसोबत बोलताना मी तो काही मुद्दा इथं उपस्थित केला. आणि पाठीमागं याच शाळेचा एक इन्सिडेंट होता. माझ्याकडे आमचे मित्र होते म्हणून त्यांनी बोललं, सर पाठीमागं काही विद्यार्थ्याचा विषय होता. म्हणजे शाळेमध्ये त्याची सुरुवात झाली होती क्लासरूममध्ये, त्याचा परिणाम प्रायव्हेट ट्युशनमध्ये गेल्यानंतर वाद झाली होती विद्यार्थ्याची 6th स्टँडर्डचे. परंतु त्यात जे काही नंतर विषय झाले तो वाद एक चांगला मॅच्युअर्ड किंवा अडल्ट लोकांसोबत सारखे त्यांचे भांडणं झाले होते पोरांचे. माझ्याकडे पोलीस स्टेशनला आमचे मित्रच होते ते पालक, त्यांनी मला फोन केला होता, मॅनेजमेंटसोबत डिस्कस झालं होतं. तो प्रॉब्लेम राऊंड झाला वाटेल त्याचं एंड कसं झालं मला माहिती, पण परत माझ्याकडे काय आलं नाही ते. परंतु या सर्व प्रोसेसमध्ये ही अकॅडमिक गोष्टी शिकत असताना आज जी काही सोशल आपलं सिच्युएशन बदललेली आहे त्यामध्ये मोबाईलचा वापर आणि सोशल मीडिया असेल किंवा टेक्नॉलॉजीचा जो काही अप्रोच आहे आपल्या प्रत्येकाच्या लाईफस्टाईलमध्ये तो तर आता त्याला डिलीट करता येत नाही किंवा त्याला सोडता येत नाही, त्याला धरूनच पुढं चालणं अपेक्षित आहे. आता मुद्दा हा आहे की मोबाईलचा जो काही वापर आहे विद्यार्थ्यांनी कसा करावा, किती करावा वगैरे वगैरे. आता हे अप टू त्या घरापर्यंत डिपेंड करतं की ते घर कसं हँडल करतं सर्व गोष्टी त्या. पण त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचदा जसं की पॅरेंटल कंट्रोल आहे तर खूप स्ट्रिंजंट असं पॅरेंटला होता येत नाही विद्यार्थ्यासोबत बिहेव करताना. म्हणजे आता त्याला बरेच लिमिटेशन आहे. आता इमोशन्स आहेत किंवा पॅरेंट आणि त्या जे काही स्टुडंट आहे किंवा जो काही पाल्य आहे त्याचं जे काही नातं आहे हे सर्व करत असताना थोडंसं डिसिप्लिनच्या नावाखाली स्ट्रिंजंट होण्याचं हे प्लॅटफॉर्म आहे. शाळेमध्ये डिसिप्लिनच्या नावाखाली थोडंसं नाही का त्याचे बिहेवियरल चेंजेस की कसं वागणं असावं किंवा काय म्हणजे शिक्षा किंवा दंड ही काही ज्या काही बेसिक गोष्टी आहेत शाळेच्या वागण्यातल्या तर थोडंसं इतर ती सवय लागणं थोडंसं अपेक्षित आहे. तर त्या अनुषंगाने की भविष्यात त्या गोष्टी आहेत की तो जो इन्सिडन्स मला सुद्धा मी दूर करा वाटतो की त्याचा म्हणजे बारीक बारीक गोष्टी असतात शाळेमध्ये कुठेतरी आता सर्व लेकरासारखे नसते आणि थोडं विश्वासपणा त्या वयोगटात असतं आणि नॅचरल आहे की म्हणून त्याच्या पद्धतीने थोडंसं वागतोच. म्हणजे शाळा असेल किंवा सोशल लाईफ असेल कुठच्याही कुठं आपण ज्यावेळेस कुठं सोसायटीमध्ये कुठल्याही पदावर असो बिझनेसमध्ये असो किंवा काही म्हणून काम करतो वगैरे तर बेसिक जे काही नेचर आहे माणसाचं ते असं एकदम खूप अखंड येत नाही, थोडंसं वागतो म्हणून. कोणीतरी शांत असतो, कोणीतरी आरवंड असतो, कोणीतरी भांडकुदळ असतो किंवा कोणाकडे कलाकुसर असते, काहीतरी वेगवेगळे असतात. परंतु याला सर्व एक डिसिप्लिन पॅटर्नमध्ये आणण्यासाठी शाळेने या अनुषंगाने थोडंसं वर्कआउट करणं गरजेचं आहे. म्हणजे बेसिकली अकॅडमिकचा तो पार्ट आहेच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त मी म्हणेल की बिहेवियरल चेंजेस जे आहेत किंवा त्या अनुषंगाने त्याचं जे काही त्याला घडवणं असेल तर त्या अनुषंगानं
वेळोवेळी अशा गोष्टी होत असतील तर त्याला थोडंसं पॉईंट आउट करून त्याच ठिकाणी न्यूट्रलाइज होणं गरजेचं आहे, जेणेकरून ही अकॅडमिक प्रोसेस होत असताना मग ज्या काही इन्सिडेन्सेस आहेत आणि बऱ्याचदा कुठेतरी काहीतरी बारीक घटना घडलेली असते, आपण ती पॉईंट आउट करतो, बऱ्याचदा न्यूट्रलाइज करायचा प्रयत्न करतो, परंतु मग ती एखाद्या गोष्टी निशाणा झाल्यामुळं किंवा त्याचा विपरीत परिणाम म्हणून मग मोठे मोठे इन्सिडेन्स बघतो आपण, तर कदाचित त्यांना कधी बघून पुढे गेलेलं असते. तर तसे एखाद्या पॉईंट आउट होत असतील तर पुढे त्या आउट होणं किंवा न्यूट्रलाइज होणं गरजेचं आहे. आणि या गोष्टी पॅरेंट म्हणून ज्यावेळेस मॅनेजमेंट किंवा तो स्टाफ किंवा टीचर आपल्याकडं जर कधी पॉईंट आउट करत असतील तर त्या अनुषंगानं आपण पॅरेंट म्हणून पण त्या गोष्टीकडे थोडंसं तीव्रतेचं बघणं गरजेचं आहे. तर हा पूर्ण प्रोसेस आहे थोडक्यात की विद्यार्थी शाळेमध्ये येणार एज्युकेशन आहे जे काही त्याचं अकॅडमिक शिकतात, अकॅडमिकसोबत को करिक्युलरचा पार्ट आहे तो पण होणार आणि त्यासोबत मेजर जो आहे डिसिप्लिन किंवा बिहेवियरल पार्ट त्याचंही थोडंसं जे काय आहे ग्रूमिंग म्हणा किंवा त्या अनुषंगाने थोडंसं पुढची प्रोसेस होणं अपेक्षित आहे. मी एक सजेस्ट करेल पॅरेंट म्हणून की आणखीन आपल्याकडं प्रोफेशनल टचचा मला तेवढा नाही का प्रवास नाही, पाठीमागे मी पर्सनली बोलताना थोडंसं डिस्कस केलं होतं, तर त्या अनुषंगाने मॅनेजमेंट काय करू शकतं का, तर थोडंसं ते बघणं गरजेचं आहे. आता कॉम्पिटिशनचा जमाना आहे, प्रत्येक ठिकाणी खूप तीव्र स्वरूपाचं कॉम्पिटिशन आहे कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जात असताना. म्हणजे तुम्ही ती जी एक्झाम देत असाल किंवा आणखी IITच्या वगैरे जे काही एक्झाम्स आहेत अकॅडमिक कंटेंटवाल्या एक्झामसोबत पुढं ज्यावेळेस आपण उतरतो मार्केटमध्ये, म्हणजे कोण बिझनेसमध्ये असेल, कोणी पॉलिटिक्समध्ये असेल, वॉट एव्हर काही आहे, परंतु मग ती एक स्पेशल स्किल असावी. आता बऱ्याचदा आपण बाहेर गेल्यानंतर त्या CITचे क्लास वगैरे लावतो, कोणी संगीताचा क्लास लावतं, कोणी वादनाचे क्लास लावतात किंवा स्पोर्ट्सच्या वगैरे पण त्याला जे प्लॅटफॉर्म भेटेल त्या पद्धतीने करतात. तर एक स्पेशल केसमध्ये म्हणून मॅनेजमेंटनं प्रोफेशनल स्किल कशा पद्धतीनं आपल्याला या सर्व तुमच्या शेड्यूलमध्ये ॲड करता येईल त्या अनुषंगाने थोडंसं विचार करावा किंवा तुम्ही एक विजन असावं. इथं आपण बोलून हा जो काही लेखाचा आहे तो तुमच्यासमोर मांडला, मॅनेजमेंट जे काही विजन आहे किंवा तुम्ही कसं काम करता त्या अनुषंगाने आपलं सर्व सविस्तर सादरीकरण केलं. आमच्याही पॅरेंट म्हणून ज्या काही गोष्टी समजून घेतल्या त्याबद्दल सर्व पालकांच्या वतीनं मी मॅनेजमेंटचे आभार व्यक्त करतो. सरांनी जी गोष्ट बोलली आहे सर्व पालकांसाठी आणि मॅनेजमेंटसाठी, खास करून प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थ्यांचं लिहिलं सर्वांना समजण्याच्या भाषेमध्ये मी असं सांगतो का आमचे विद्यार्थी मुलं खोडकर वर्गामध्ये होतात, तर त्या मुलाचा खोडकर स्वभाव किंवा त्याचा म्हणजे चांगला स्वभाव, अभ्यासू स्वभाव किंवा वेगवेगळे जे ॲक्टिव्हिटी आहेत. एखादा मुलगा आता ते लहान वय आहे आणि तुमच्याकडे 10वीपर्यंत क्लास आहे, प्रत्येक वर्गामध्ये टीचरला एक मी तुम्हाला स्पेशल रिक्वेस्ट अशी करेल का प्रत्येक वर्गातल्या क्लास टीचरला त्यांना सांगायला तुला माझा मुलगा पर्टिक्युलर तर एखादा खोडकरपणा करत असतो वारंवार, तर त्याच्यावरती तुमचंही कंट्रोल असणं आणि तुम्ही म्हणजे आम्हाला पालकांना कळवणं प्रत्येक विद्यार्थ्याचं रिपोर्टिंग झाली पाहिजे किंवा तुमचा मुलगा वारंवार या गोष्टीच्या खोड्या करतोय किंवा काही बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळं प्रत्येक विद्यार्थ्याचं ते क्लास टीचरला त्याचं ऑब्झर्वेशन यायला पाहिजे किंवा त्यांनी ते स्पेशली बघायला पाहिजे. थँक्यू. डेफिनेटली तुम्ही जे काही सजेशन्स दिले किंवा जो फीडबॅक दिला त्याचा डेफिनेटली मॅनेजमेंट विचार करून त्याला कशा पद्धतीने आपल्या स्कूलमध्ये इम्प्लिमेंट करता येईल याचा 101% मॅनेजमेंट प्रिपरेशन ठेवू. आम्हाला ॲज अ स्कूल म्हणून सगळ्यात मोठा जर किंवा अडचण कोणत्या गोष्टीची असेल तर ती आहे कॉर्पोरल पनिशमेंटची. ठीक आहे, आपली स्कूल 0 टॉलरन्स पॉलिसीवरती चालते, म्हणजे कोणत्याच मुलाला रागवायचं नाही, कोणत्याच मुलाला मारायचं नाही किंवा कोणत्याच मुलाला कसल्याच प्रकारचा फिजिकल किंवा मेंटल त्रास नाही झाला पाहिजे. ठीक आहे, आता मागच्या वर्षीपर्यंत मध्यंतरी ऑक्टोबरमध्ये त्या स्कूलमध्ये एक असाच इन्सिडेंट झाला मुंबईच्या, तुम्हाला माहिती असेल बऱ्याच पालकांना, मेल स्टुडंट होता लहान आणि त्याला फिजिकली असॉल्ट करण्यात आलं होतं स्कूल कॅम्पसमध्ये एक हाऊसकीपिंग स्टाफ करण्यात. काय त्याच्यानंतर बरेच प्रोव्हिजन्स वगैरे स्कूलमध्ये गव्हर्नमेंटने चेंज केले. आता 0 टॉलरन्स पॉलिसीमुळं आमचे हात बांधले अशातला भाग नाही. आम्ही आजसुद्धा आमच्या मुलांना रागवतो, बोलतो, करतो, पण तिथं होतं काय माहिती का, ज्यावेळेस आपण एखाद्या मुलाला रागवलं जातं किंवा मारलं जातं, माझा स्वतःचा मुलगा स्कूलमध्ये जातो, मला माहिती आहे की किती आगाव आहे, किती खोडकर आहे,
मी ते एक्सेप्टन्स ठेवतो, ठीक आहे. आता जसं तुम्ही सांगितलं किंवा सरांनी सांगितलं, या गोष्टींची इथून पुढे आपण रेग्युलर रिपोर्टिंग ठेवणार आहोत. बट ॲज अ स्कूल म्हणून टीचर्सला रिस्ट्रिक्शन्स असणार आहेत तुमच्या मुलांना रागवण्यासाठी, मारण्यासाठी किंवा अजून कसल्या प्रकारची पनिशमेंट देण्यासाठी. आता बऱ्याच पालकांचं म्हणणं असतं की सर मी माझ्याकडून रिटर्न देतो, माझ्या मुलाला तुम्ही मारा, बोला, करा, काहीच नाही काय. बट त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचा बदल घडून आणण्याची जिम्मेदारी तुम्ही ठेवा. तर मुलांना कॉर्पोरल पनिशमेंट आपण कम्प्लिटली बॅन ठेवतो. कसल्याच प्रकारचं फिजिकल किंवा मेंटल हॅरॅसमेंट मुलाचं होणार नाही याची पण आपण खात्री करतो. आणि याच्या व्यतिरिक्त मुलांना बदल घडवायचा असेल तर मी टीचर्सला सांगून रिपोर्टिंग करून दोघं मिळून, टीचर असू द्या, पॅरेंट असू दे किंवा स्टुडंट असू दे, या दोघा तिघांनी मिळून त्याच्यावरती आपण प्रॉब्लेम सोल्युशन काढू. थँक्यू सर्वांनी वेळ काढून आल्याबद्दल.